गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष प्रवचन सेवा. प्रवचनकार ह.भ.प. श्री काळूराम महाराज कशिवले. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे. हरे कृष्ण 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 हरे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. नमो विषेद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा परा प्रमय प्रमदा विलासिया. महायोग पीठे तटे विमरथ्यम वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विठो पंढरी भूमी वैकुंठ केली. सुदासास वेतू कराया सुखेली. सदा रंगई इच्छिसी संत संगा. नमस्कार माझा तुला पांडुरंगा. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनंदी वल्लभम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. पुल्लारविंदायित पत्र नेत्रं. येन त्वया भारत तैल पूर्ण. प्रज्वालितो ज्ञानमये प्रदीपा. प्रज्वालितो ज्ञानमये प्रदीपा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो विषेद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा परा प्रमय प्रमदा विलासिया. प्रस्तुत गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी महान ग्रंथ भगवद्गीता अर्थात ज्ञानेश्वरी मधील 10वा अध्याय विभूती योग आहे. आणि त्या विभूती योगातील
प्रस्तावनातली सद्गुरूची महती सांगणारी ओवी आपल्या पुढे वाचून दाखवली. ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे, बोध करण्यामध्ये चतुर असलेले, ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास करणारे, परावाणीला विषय न होणारे जी ब्रह्म आत्मरूपी स्वरूप स्थिती सुंदर युतीशी विलास करणाऱ्या श्रीगुरु तुम्हाला मी नमस्कार करतो, असे माऊली ज्ञानोबाराय आपले श्रीगुरु निवृत्तीनाथांना या ठिकाणी नमस्कार करतात, वंदन करतात. आज गुरुपौर्णिमा आहे, अर्थात ही व्यास पौर्णिमा आहे. व्यासांनी जगत उद्धाराचं जे साधन आहे ते नाम साधन आणि अनेक ग्रंथामध्ये जीवाच्या उद्धाराकरता करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा आहे. जगद्गुरु तुकोबा एका ठिकाणी सांगतायत की याजसाठी जप याजसाठी तप, व्यासे अमुक ग्रंथ केले. व्यासांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली ती जीवाच्या कल्याणासाठी. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा आहे, तिलाच गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातंय. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांची ही सुंदर ओवी आपल्या पुढे मी या ठिकाणी वाचून दाखवली. आज देशामध्ये जगामध्ये वैश्विक महामारीचं हे जे संकट आलेलं आहे, जो कोरोना हा विषाणू संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. आणि म्हणून जगातील वैज्ञानिक जे डॉक्टर आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे की घरातच राहा आणि सुरक्षित राहा. आणि म्हणून गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भागवत धर्माचं कार्य, सप्ताह, प्रवचन, कुठलीही गोष्ट आणि सामाजिक दूरी ठेवली पाहिजे असा सरकारचा आदेश आहे. आणि म्हणून आपण एकत्र येऊ शकत नाहीये. आणि म्हणून आमचे हरिभक्तीपरायण परशुराम महाराज वळकंदे, जे आमचे सद्गुरूंचे भाऊ आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की सगळे लोक घरी आहेत, साधकांना, नवीन साधकांना काहीतरी ऐकायला गेलं पाहिजे. काहीतरी भरपूर माध्यम आहेत आणि त्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. यूट्यूब आहे, फेसबुक आहे. आणि म्हणून हरिभक्तीपरायण माझे सद्गुरू मनोहर बाबा वळकंदे यांच्याशी मी चर्चा केली. आणि या विषयावरती चर्चा झाल्यानंतर जास्त प्रसिद्धीचा विषय नको म्हणून आजपर्यंत आपण कुठं जगात लोकांच्या समोर कधी आलो नाही. परंतु त्यांनी सांगितलं की आता काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे, प्रसिद्धी नको, परंतु काहीतरी ऐकायला जगाला मिळालं पाहिजे, लोकांना मिळालं पाहिजे, साधकांना मिळालं पाहिजे, भक्तांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार केला, आत्मउन्नती विचार सेवा. आणि या आत्मउन्नती विचार सेवा या फेसबुकवरती आणि आपण 22 तारखेपासून गेल्या आणि 1 तासाचं या ठिकाणी आपण प्रवचन घेतो आणि ते सगळ्यांना पाहायला, ऐकायला मिळतंय त्या ठिकाणी. तर उद्देश एकच आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये एकच विचार चाललेला होता, कोरोना महामारीचा. आणि म्हणून तो कोरोनाचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू होता, डोक्यामध्ये सुरू होता. पण या माध्यमातून जी प्रवचनं सुरू झाली आणि प्रवचनं सुरू झाल्यानंतर काही का होईना पण लोकांच्या मनातून, डोक्यातून आणि हा विचार थोडाफार का होईना आणि तो थोडासा बाजूला झालेला आहे. आणि म्हणून आजचा हा पवित्र दिवस आहे, गुरुपरंपरा आहे. ही गुरुपरंपरा कुठून सुरू झाली बरं? भगवान आदिनाथ महादेवांच्या पासून ही परंपरा आहे. माऊली ज्ञानोबाराय आणि या ठिकाणी गुरुपरंपरा सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला घेणी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञान देवास सार चोज दिले. तर चालू वैवस्वत
मन्वंतराच्या आरंभी भगवान देवादिदेव महादेवांनी आणि पार्वती मातेला एकूय तत्वज्ञान आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. माऊली ज्ञानोबाराय जे आहे, माऊली ज्ञानोबारायांनी आपले सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादाने हे तत्व जे आहे ते जगाच्या पुढे आणि सगळ्यांना वाटून दिलेलं आहे. एक गुरु एक शिष्य परंपरा होती, पण आपले सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे मागणं मागितलं की अख्खं विश्व सुखी झालं पाहिजे, आणि मग माऊली ज्ञानोबारायांनी या अख्ख्या विश्वाला आणि वाटून दिलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांचं तुमच्या आमच्यावरती खूप उपकार आहे, आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूची महती गायलेली आहे. मदहृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आपल्या सद्गुरूंना आणि आपल्या हृदयामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी या ठिकाणी स्थान देत आहे. असो, या ठिकाणी आपण ओवीचा विचार करणार आहोत. सद्गुरूची महती काय असते, सद्गुरू कसे असतात, काय ज्ञान त्यांच्याकडे असते, ते कसे असतात, या सगळ्याचा सविस्तर आणि विस्तार या ठिकाणी आलेला आहे. ओवीचा अर्थ आहे नमो विषेद बोध विदग्धा. नमन करतायत, नमस्कार करतात. विषेद म्हणजे स्पष्ट, बोध म्हणजे ज्ञान, आणि विदग्धा म्हणजे चतुर. विषेद म्हणजे स्पष्ट एकदम, बरं का. साधू संत हे परखड असतात बोध देण्याविषयी, आणि ते स्पष्ट असतात. त्यांच्याकडे कोणी आला तरी ते जे आपल्याला मिळालेले जे ज्ञान आहे ते साधू संत जगाला या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाला ही दिलेली जी परंपरा आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान अनेक साधू संतांना मिळालेलं आहे, आणि ते त्याच्यातून सुखी झाले, जन्ममरणाच्या फेऱ्यातून ते मुक्त झालेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला गुरुपौर्णिमा यावर्षी एकत्र येऊन करायला मिळालेली नाही. जरी एकत्र येऊन करायला मिळालेली नाहीये तरी पण आपल्या घरी आपण गुरुपूजन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुरु 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 म्हणजे काय आणि सद्गुरु म्हणजे काय, तर गुरु म्हणजे काय बरं. गुरु म्हणजे एक तत्व आहे, आणि गुरुच्याकडे आत्मज्ञान असते, आणि त्या आत्मज्ञानाने आपल्या सर्व साधकांना गुरु माऊली आणि सुखी करत असतात. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति दैसे. गुरूंच्याकडे ज्ञान असते. ज्ञान कशासाठी मिळालं पाहिजे जीवाला, तर अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. जोपर्यंत अज्ञान जात नाहीये तोपर्यंत दुःख जात नाहीये. आणि म्हणून सद्गुरू हे जीवाला आत्मज्ञान देत असतात. आत्माच देव आहे की त्याचा निश्चय करून त्याच्या ठिकाणी त्याच्याकडून घेत असतात, आणि त्याला जन्म मरणाच्या आणि दुःखातून कायमच बाजूला करत असतात. कायमच जन्म मरणाच्या दुःखातून आणि बाजूला करत असतात सद्गुरू. परंतु अलीकडच्या काळामध्ये गुरु गुरु जो विषय चालू आहे तो जर पाहायला गेला तर वेगळ्या पद्धतीचा आहे. जीवनामध्ये गुरु आत्मज्ञानी असावा, बरं का. आणि आत्मज्ञानानंतर तो सद्गुरू बनत असतो, आणि जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत गुरु म्हणणं हे सुद्धा योग्य नाही. नाथ महाराज भागवतामध्ये आणि अध्याय 3 आहे, त्या 3ऱ्या अध्यायामध्ये नवयोगेश्वर संवाद आहे. त्याच्यामध्ये गुरु आणि सद्गुरूची लक्षणं सांगितलेली. तरी गुरु ऐसे म्हणणे ते आहे बहुसालपणे, ऐक राया ती लक्षणे तुझ कारणे सांगेन. एक वेद अध्यायन गुरु, एक व्याख्यानदानी उदारू, एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू, परी त्याते सद्गुरुण म्हणती ज्ञाते. फक्त पाठांतर करणं म्हणजे गुरु नव्हे. सद्गुरू कसे असले पाहिजे, श्रोत्रिय असले पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, असं सद्गुरूचं लक्षण केलेलं आहे. मग गुरुचे प्रकार सांगितलेले. एक पाठांतर करणारा असतो, एक फक्त व्याख्यान देतो, कसं बोलावं कसं बोलू नये, शब्द व्यवस्थित बोलला पाहिजे,
या सगळ्या कला झाल्या, हे पोट भरण्याची साधन झाली सगळी. आणि आम्ही पाठांतर करणाऱ्यालाच आज मोठं समजतो, त्यालाच गुरु समजतो आपण. परंतु माऊली ज्ञानोबराय साधू संत जे आहेत ते साधू संत तुकोबराय सांगतात की बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर. अर्जुना तू वेद विचारी झाला, माते नेनता वाया गेला, कणू सांडूनी उपनीला कोंडा द्यायचा. बरं, पाठांतर करणं म्हणजे गुरु होत सद्गुरु होत नाही. बरं, ज्ञानी माणसं त्याला सद्गुरु म्हणत नाही. फक्त पाठांतर करणाऱ्याला सद्गुरु म्हणता येत नाही. बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर. आजची जी परिस्थिती जी चालू आहे, आम्ही पाठांतर करणारा, भारिक अभ्यास करणारा त्याला सद्गुरु, त्याला ज्ञानी समजतो. पण नाथ महाराज या ठिकाणी भागवतात सांगतायत तो ज्ञानी होऊ शकत नाहीये. तो ज्ञानी होऊ शकत नाहीये. पाठांतर हे पाठांतर आहे. पाठांतर ही साधना होत नाही, नामस्मरण ही साधना होते. पण अलीकडच्या काळामध्ये ती नामसाधना शिकवली जात नाही. नामसाधना म्हणजे काय? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, ही खरी साधना आहे. पाठांतर ही साधना होत नाही. त्याच्यानंतर नाथ मला सांगताय की एक व्याख्यानदानी उदाहरू. बरं, एक व्याख्यान देणारा असतो, चांगलं बोलणारा असतो, लोकांना पटवणारा असतो, त्याला आम्ही गुरु समजतो. तोही गुरु होत नाही. त्याच्यानंतर आणि ज्योतिष विद्या जाणणारा, मला खूप कळते, तिकडे काय चाललंय, इकडे काय चाललंय, असे कळणारे जे थोडेसे भुरळ पाडतात लोकांना, आपण त्याला गुरु समजतो, आपण त्याला आत्मज्ञानी समजतो. नाही, त्याला फार कळते. एक सज्जन व्यक्ती आणि एका महाराजांचं प्रवचन ऐकायला जायचं. प्रवचन ऐकून आल्यानंतर आपल्या तो बायकोला, पत्नीला सांगायचं की आमचे जे गुरु महाराज आहेत ना, खूप श्रेष्ठ आहेत, खूप हुशार आहेत, आत्मज्ञानी आहेत, त्यांना जगात काय चाललंय ते सगळं कळते. वास्तविकता पाहायला गेलं तर परमेश्वर सर्वव्यापी आहे. परमेश्वराला या गोष्टी कळतात, परंतु आपण त्याचं आव्हान हे योग्य नाही. मग तो नेहमी आपल्या गुरु महाराजांचं प्रवचन ऐकायचा आणि आपल्या पत्नीला येऊन सांगायचं. बरेच दिवस झाले, तिने ऐकून घेतला आणि सांगितलं, का हो, तुमचे गुरु महाराज एवढे जर श्रेष्ठ आहेत तर एक दिवस त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा ना. तर म्हणे चालेल, बोलवलं जेवायला. आणि मग चांगला जेवण बनवलं, एकदम पंचपक्वान्नाचं. जेवायला बसले सगळे, गुरु महाराज पण बसले. आणि ती बाई तिथं त्या ठिकाणी पात्र वाढलेली आहेत, जेवण सुरुवात केलेली आहे. आणि तिने सांगितलं की करा आता सुरुवात. पण जेवणाची सुरुवात करत असताना गुरु महाराज मध्येच म्हणायला लागले, हाड 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 करायला लागले. त्या बाईने विचार केला, इथे कुठलाही कुत्रा नाहीये, इथे मांजर नाहीये, ते कुत्र्यासारखे हाडहाड कशासाठी करताय? तिने विचारलं, का महाराज काय झालं, इथं काय कुत्रा वगैरे नाही, काय माझ्याकडून काय चुकलं का? तर म्हणे तसं नाहीये, पंढरपूरच्या मंदिरामध्ये कुत्री घुसलेली आहे, ती मला इथून दिसली आणि म्हणून मी ती कुत्री इथून हाकलतो. त्याच्यानंतर तो नवरा तिला सांगतोय की बघितलं, आमचे बाबा किती हुशार आहेत, गुरु महाराज आपले किती हुशार आहेत, आत्मज्ञानी पुरुष आहेत. बाई हुशार होती, तिने ऐकून घेतलं, काहीही बोलली नाही. परत 10-15 दिवसामध्ये नवऱ्याला सांगितलं की गुरु महाराजांना परत एकदा जेवायला बोलवा आपल्याकडे. बोलवलं त्यांना त्या ठिकाणी जेवायला. बोलवल्यानंतर ते आले. आल्यानंतर बाईने जेवण वाढली त्यांना. जेवण वाढल्यानंतर भजी बनवली होती, भरपूर पक्वान्न बनवले होते. सगळ्यांच्या ताटामध्ये भजी वाढली. परंतु गुरु महाराजांना ताटामध्ये भजी वाढली ना, त्याच्यावरती कोरडा भात टाकून ठेवला आणि सगळ्यांना ताटं दिली. ती दिल्यानंतर सगळ्यांच्या पात्रावरती ताटामध्ये भजी दिसत आहेत. गुरु महाराजांच्या ताटामध्ये भजी दिसत नाही. ते लागले त्यांच्याकडे पाहायला, तिच्या नवऱ्याकडे पाहायला लागले. तिच्या नवऱ्याकडे पाहायला लागल्यानंतर नवरा तिला सांगतो, अरे बाबांच्या ताटामध्ये भजी वाढ ना. तर म्हणे वाढलेली आहे ना भजी, तर भजी तिथे दिसतच नाहीये. अरे म्हणे कुठं वाढलेली आहे, आम्हाला सगळ्यांना वाढली, पण तिथे कुठं वाढलेली आहे? म्हणे वाढलेली आहे ना. अरे म्हणे काय बोलते तू असा? म्हणे का हो, मागच्या वेळेला तुमचे गुरुवर्य इथे जेवायला आले, ते जेवायला बसल्यानंतर पंढरपूरच्या मंदिरात जी कुत्री घुसली पांडुरंगाच्या, ती त्यांना इथून दिसली.
मग भाताखाली ठेवलेली भजी त्यांना कशी दिसली नाही? गुरु महाराजांना कुठल्या दरवाजातून पळू आता, मागच्या का पुढच्या? म्हणजे वास्तविकता पाहायला गेलं, देवाची सत्ता कोणीही हातामध्ये घेऊ नये, फार आपण आव आणण्याचा प्रयत्न करू नये. पण अलीकडच्या काळामध्ये त्या गोष्टी जास्त केल्या जातात. तंत्र मंत्र काही करशी जडीबुटी, त्याने भूतसृष्टी पावशी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, तांत्रिक मंत्राचा उपदेश करणारे हे गुरु होत नाहीये. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ते ऐते, परी शिष्या ते सर्वस्तु मिळविते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण वाणी. तांत्रिक मंत्राचा उपदेश करणारे हे गुरु होऊ शकत नाही. एक व्याख्यान देतो, चांगला बोलतो, चांगल्या शब्दामध्ये व्यक्त करतो, म्हणजे कोणी महात्मा नाही येतो. पण आमची आज समजूत होऊन गेलेली, बारीक सांगणारा, भरपूर अभ्यास केलेला तो मोठा, त्याला आम्ही विद्वान समजतो. तो विद्वान असू शकत नाहीये. बरं का? परी आणि त्याला ज्ञानी माणसं जे आहेत ते सद्गुरू असल्या लोकांना म्हणत अजिबात नाही. मग सद्गुरूची लक्षणं पण पुढे सांगितलेली. बरं, पाठांतरित जो व्यक्ती आहे त्याने एवढा बारीक अभ्यास केलेला असतो की तो परमात्म्याचं जे कीर्ती, जे चरित्र वर्णन करतो, त्याच्यामध्ये सात्विक माणसं जी बसलेली असतात त्यांना मात्र अष्टसात्विक भाव होता. पण याला भ्रम पडतो का हे नक्की काय? कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकुनी सात्विका येतसे प्रेम, परी निज हृदयाचा भ्रम निरसे हे वर्म नेण्याची. तो परमात्म्याचं आणि जी कीर्ती, जी कथा सांगतो तो, त्या कथेने सात्विक माणसं जी असतात त्यांना अष्टसात्विक भाव, प्रेम तयार होतो. पण याला प्रश्न पडतो हे नक्की काय? बरं का भ्रम गेलेला नाही, फक्त पाठांतर केलेलं आहे, साधना केलेली नाहीये, आत्मतत्व समजून घेतलं नाहीये. आणि म्हणून आजच्या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पाठांतराला किंमत दिली जाते. पण आमचे साधू संत किंमत देत नाही. बहुत केले पाठांतर, वर्म राहिले दूर. बरं का? पाठांतराला किंमत नाही. शास्त्र असं सांगतंय की धर्म सांगते वेळी आचरण पाहिजे. भक्ती आणि सांगायची झाली, भक्ती सांगता वेळी कृती पाहिजे. ज्ञान सांगते वेळी अनुभव पाहिजे. आणि जगत मिथ्यत्वाचा निश्चय पाहिजे. शाब्दिक ज्ञानी साधू संतांना जमत नाहीये. शाब्दिक ज्ञानाचा निषेध केलेला आहे. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधन म्हणविले. बघा, नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, पाठांतरे होती वाचालते, माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, तेथे कैची उरी देहवावा. बघा, वाचेच्या चापल्ले बहु झाले कुशल, नाही बीज मूल हाता आले. किती प्रमाण आहे, किती प्रमाण आहे. वेदशास्त्र जाणितले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडुलले, आहे ते राहिले वेगळेची. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. अरे अख्खे वेद जाणून घेतले, वेदशास्त्र जाणितले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडुलले, आहे ते राहिले वेगळेची. माऊली ज्ञानोबारायांचा गाथेमध्ये अभंग आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये फक्त पाठांतर करणं त्यालाच किंमत दिली जाते. आणि आज जे शिकवलं जातंय ते सुद्धा पाठांतर शिकवलं जातंय. कधी साधना करून घेतलेली नाहीये, कधीही साधना करून घेतलेली नाहीये. नामस्मरण हे अंतकरणातून केलं जातंय, वरून नाहीये. आणि म्हणून सद्गुरूची ही लक्षणं आहे. जग मिथ्यत्वाचा त्याचा निश्चय स्वतःचा असला पाहिजे की हे सगळं जग मिथ्य आहे आणि एक परमात्मा सत्य आहे. सांगत असे आता विवेकाचे तथ्य, ब्रह्मतेची सत्य जगन मिथ्य. आणि असे महात्मे असतात तेच फक्त सद्गुरू म्हणून शोभतात, बाकीचे शोभू शकत नाहीये. बरं का? मग आता सद्गुरूची लक्षणे सांगितलेली आहेत. ऐक सद्गुरूची लक्षणे. बरं का? राया सांगेन तुझ कारणे, जे ऐकता अंतकरणे सुखी होणे सद्भावे. बघा, तरी कायावाच्या म्हणे अति कृपाळू दिना कारणे, तोडी भक्ताची भववंदने, उठवी ठाणे अहंकाराचे. हे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. ही सद्गुरूची लक्षणं आहेत. बरं का? सद्गुरूचा बोध झाल्यानंतर अंतकरणामध्ये
भाव जागृत होतो. भाव जागृत होतो, अष्टभाव म्हणतात त्याला. स्तंभ, स्वेद, स्वर्भंग, रोमांच, वैवरणे, अश्रू आणि प्रलय हे अष्टसात्विक भाव सांगितलेले. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वर्भंग, वैपुत्य, वैवरणे, अश्रू आणि प्रलय हे अष्टसात्विक भाव आहेत. नामस्मरण करत असताना साधकाचे अंग ताठ होतो, असा ताठ होतो, एकदम वज्रासारखा असा ताठ होतो. तो घाम येतो, त्याच्या अंगाला घाम येतो. रोमांच, अंगावरती काटा उभा राहतो. स्वर्भंग, वाचा सद्गदित होते. वैपुत्य, कंप सुटतो त्याला. अश्रू, डोळ्यातून अश्रू येतात. आणि प्रलय म्हणजे बेशुद्ध पडतो, मूर्छित पडतो. बेशुद्ध पडतो, मूर्छित पडतो. साधू संतांची प्रमाण आहेत. साधू संतांचे या बाबतीमध्ये अभंग आहे आणि त्या अभंगाकडे आम्ही पाहत नाहीये. बरं, वाचा सद्गदित होते, डोळ्यातून पाणी येतो. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, हे प्रमाण आहेत का त्याच्यात? ही प्रमाण आहे. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालं आणि निश्चित झाल्यानंतर आणि धृतराष्ट्र हा आंधळा आहे आणि म्हणून त्याला युद्धाचा वृत्तांत कळण्यासाठी व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी लाभलेला जो संजय आहे त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेली की संपूर्ण कुरुक्षेत्रावरती जो युद्ध चालू आहे त्याचं विवरण आणि राजाला सांगायचे, धृतराष्ट्राला सांगायचं आहे. आणि ज्या वेळेला तो सगळा वृत्तांत सांगतोय आणि त्यावेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करताय की हे सगळं कार्य मी करणार आहे, तू यांना मारणारा नाहीये, हे आधीच मेलेले आहे, शरीर नश्वर आहे आणि म्हणून या नश्वर शरीराची कुठल्याही प्रकारची भीती धरू नको. तू यांना मारणार नाही, मी त्यांना मारलेलेच आहे आधीच, तू फक्त निमित्त कारण म्हणायचंय, धर्माचं रक्षण करायचं आहे. आणि मग त्यावेळेला सांगतात तू मला मन देऊन टाक, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे एका ते, असा उपदेश करत असताना आणि त्या ठिकाणी भगवंत जो कुरुक्षेत्रावरती उपदेश करतात आणि तो उपदेश अंधराजा धृतराष्ट्राला संजय सांगतो. आणि सांगत असताना तिकडे अर्जुनाची अवस्था झाली आणि इकडे संजयाची सुद्धा अवस्था झालेली आहे. येतुलेने हे वाढ सायासे, जो बोलत असे दृढ मानसे, तव न धर्वेची आपुलिया ऐसे सात्विकी केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथच्या तेथ, अपाद कंचुकीत रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद दिले. आतुलिया सुकुर्मीचे निबले बाहेरील कापे, पै आगवाची रोममुली आली स्वेद कनिका निर्मली. लेईला मोतियाची कडी आली आवडे तैसा. तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी अवस्था झाली, त्याला सुद्धा ते घाम फुटलेला आहे. अजून रुक्मिणी माता सुदैव ब्राह्मणांनी भगवान गोपाळ कृष्णांचं वर्णन केलं आणि ती कीर्ती ऐकून तिची सुद्धा रुक्मिणी स्वयंवरामध्ये अवस्था झालेली आहे, अष्टसात्विक भावतीला झालेली आहे. कृष्ण स्वरूपाची कीर्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदय आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली. अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्पपै दाटत, शरीर चलचला कापत, पडे मूर्छित धरणी. मग पाहिलेले नाहीये भगवान गोपाळ कृष्णांना, देवाला पाहिलेले नाही, फक्त वर्णन ऐकलं, कीर्ती ऐकली ना अवस्था झाली. मग आम्ही सुद्धा आता परमार्थामध्ये कीर्तन प्रवचनातून गोपाळ कृष्णांचीच कीर्ती ऐकतो का आम्ही दुसरी कोणाची ऐकतो? बरं जाऊ दे, सर्वसामान्य माणसाला नको. जे फार मोठे कीर्तनकार आहेत, फार मोठे महाराज लोक आहेत, त्यांना याचा अनुभव नको का बरं? नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोले भाविक हरिजन. अरे अष्टसात्विक भाव तुम्ही मान्य करता, मग ते अष्टसात्विक भाव तुम्हाला आम्हाला या गोष्टी घडल्या पाहिजेत ना, या गोष्टी घडायला नको का बरं? ऐकता श्रवण स्मरण कीर्ती, तेने वाढे सप्रेम भक्ती, भक्त विसरे देह स्फूर्ती, तेही स्थिती सांगेन राया. अवधूत भगवान परमात्मा भागवतामध्ये येदुराजाला सांगतायत ना ती गोष्ट, ते नाथबाबांनी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे सगळं. आणि मग
अशा पद्धतीने त्याला आणि तो ताठ होतो, त्याला कंप सुटतो, आवाजात बदल होतो, वाचा सद्गदित होते, डोळ्यातून अश्रू येतात आणि शेवटी तो मूर्छित पडतो, बेशुद्ध अवस्थेमध्ये पडतो. बरं का, लोक म्हणतात की हे काय भूत आहे बरं. अरे भूतच आहे ते. अरे पण कुठलं आहे? पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे नका जाऊ कोणी, गेले ते नाही आले परतुनी. बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. अरे भूतच आहे ना. परंतु नामस्मरण करत असताना आणि साधकाचं आणि त्या ठिकाणी होणाऱ्या अवस्थेचं वर्णन आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेलं आहे. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे काय, जेने ब्रह्मानंद सेविलाय तो केविराय आवरला. या लागी तो लोक बाह्यता, सोयनाचे ब्रह्म उन्मादता, लोक मानती तया पिशाचता, हा बोधू सहसा पंडितान करे. पंडिताचा काम नाही इथं. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतला, अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. पाठांतरांचा अजिबात काम नाहीये. बघा जरा शास्त्र, बघा जरा आणि त्याच्यामध्ये बघा ते वर्णन काय आहे. आजच्या सद्गुरूचं एकच कर्तव्य आहे जे आमच्या साधू संतांनी लिहून ठेवलेला आहे, जो अनुभव लिहून ठेवलेला आहे तो, आणि आपल्या साधकाला आणून देणं, आपल्या शिष्याला आणून देणं, हे त्याचं कर्तव्य आहे. त्या गुरु महाराजांचं, त्या सद्गुरु महाराजांचं ते काय आहे? कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी की आक्रांते थोर आक्रोशे, वारंवार रडता दिशे, रडण्या माझी गदगदोनी हसे, जेवी लागले पिशे ब्रह्मग्रहो. बघ आता त्याची अवस्था. आक्रांत करतो, ओरडतो, हसतो, गातो, नाचतो. मोठे मोठे कीर्तनकार त्याच्यावरती शंका घेतात, हे काय आणि मग हे कोणी लिहून ठेवलेलं आहे ते पहा ना जरा ती दिशी जरा. अष्टसात्विक भावाचा अर्थ समजून घ्या. तो अष्टसात्विक भाव सांगा. गुरुपौर्णिमा त्याच्यासाठीच आहे. जे तत्व आमच्या साधू संतांनी जे वाङ्मयामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच ते घडलं पाहिजे, तर ते बरोबर. अन्यथा पाठांतराला झिरो किंमत आहे. पाठांतराला व्याकरणी चोकडा, व्याकरणी चोकडा तर्की हाती गाडा, अध्यात्मिक ज्ञानी पुढा जाते ना जो. काय फायदा नाही त्या गोष्टीला. आलं का लक्षात? आणि म्हणून तस्मात् गुरु प्रपत्ते जिज्ञासु श्रेय उत्तमम, शाब्द परेज निष्णांत ब्रह्मनुप समाश्रयम. तो शब्द ज्ञाने परांगतो, ब्रह्मज्ञाने सदा डोंडतो, शिष्य प्रबोधुनी समर्थो, यथोचित निजबोधे. नाथ महाराज भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात की तो कसा असला पाहिजे. स्वत्रिय असलं पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. नुसतं स्वत्रिय नको म्हणजे पाठांतर केलेलं नको. ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे, ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला पाहिजे. उपदेश आणि अनुभव हे दोन्ही एकत्र यावे लागतात तर काम जमतो, अन्यथा जमणार नाहीये. आणि मग निस्तच पाठांतर केलेलं आहे त्याच्यामुळे लौकिकता वाढते, दांभिकत्व वाढतो, त्याच्यामुळे साधूच्या वाङ्मयाचा पूर्ण विसर पडतो आणि नको तिकडच आम्ही वळलो जातो. आपला उद्धार करण्यासाठी साधू संतांची श्रेष्ठ परंपरा आहे गुरु परंपरा. जीवाचा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. बरं का, आपण देवाचे अंश आहोत बरं का, आणि त्या परमात्म्याचे आपण अंश आहोत आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी तुम्हाला आम्हाला एकरूप व्हायचं आहे बरं का. मग माऊली ज्ञानोबा यांची एक सुंदर उभी आहे की काय खरं नक्की. आम्ही स्वतःला देह समजून राहिलेलो आहोत, देहालाच देव समजून राहिलेलो आहोत, पण देहापेक्षा देव हा वेगळा आहे. ते परमात्म तत्व वेगळं आहे. माऊली ज्ञानोबराया आणि ग्रंथाचा ज्ञानेश्वरीचा आरंभ करत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. बघा किती सुंदर उभे माऊली ज्ञानोबराया सांगतायत, नमन करतायत त्या विश्वात्मक देवाला नमन करतायत बरं का. परमात्म्याचं जे नाम मंगलमय आहे बरं का, त्याचा निर्देश करून त्या विश्वात्मक देवाला आणि नमस्कार करतायत त्या ठिकाणी. ओम नमोजी आद्या, आद्या म्हणजे जगत कारण. वेद प्रतिपाद्या फक्त वेदाला विषय होतो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तो स्वयंप्रकाशमान आहे आणि आत्मरूपा म्हणजे तो परमात्मा तुमच्याहून भिन्न नाहीये, तुमच्या सारखा आहे तो परमात्मा.
बरं का. आद्य म्हणजे जगत कारण, हे सगळं परमात्म्याने निर्माण केलेलं आहे जग हे अधिष्ठान स्वरूपाने. आणि तो परमात्मा तुमच्यापेक्षा भिन्न नाहीये, तुमचं तो स्वरूपच आहे परमात्मा. आणि म्हणून रूप आणि स्वरूप या दोन गोष्टीचा विचार आलेला आहे. रूप म्हणजे काय बरं? दिसतंय ते रूप आहे आणि पाहतंय ते स्वरूप आहे. ज्याच्या सत्तेने पाहतो ते स्वरूप आहे परमात्म्याचं, आणि त्या स्वरूपापर्यंत जायचंय तुम्हाला आम्हाला. मग देह हे आपलं स्वरूप नाहीये. तटस्थ स्वरूप म्हणा किंवा कल्पित स्वरूप म्हणा, बरं का. तटस्थ स्वरूप म्हणा, परिवर्तनशील आहे. देह हा काय आहे? परिवर्तनशील आहे. आपण लहान असतो त्यावेळेला लोकांना हवंसं वाटतो आपण, असं. मोठा झाल्यानंतर काहीतरी वेगळा दिसतो आपण, आणि म्हातारपणे जो लहानपणामध्ये सगळ्यांना हवाहवासा वाटतो, पण म्हातारपणे लोकांना तो नको नकोसं वाटतो, बरं का. मग देह हे आपलं स्वरूप नसून आत्मा हे तुमचं आमचं स्वरूप आहे. आणि सद्गुरू महात्मे जे आहेत ते आत्मस्वरूप तुम्हाला आम्हाला पटवून देत आहेत या ठिकाणी. पण त्याचा विचार स्वरूपाकडून झाला पाहिजे, बरं का. आत्मतत्वाचा विचार हा स्वरूपाकडून झाला पाहिजे, उपाधीने कळणार नाहीये, बरं का. मग आपण देह की आत्मा, बरं का. तर आपण आत्मस्वरूप आहोत, आणि ते आत्मस्वरूप समजून घेण्यासाठीच परमार्थ आहे. आम्ही वारकरी झालो त्याचं एकमेव कारण आहे, ते आत्मतत्व आम्हाला समजून घ्यायचं आहे. एक मरणार आहे, एक राहणार आहे कायमचं. आणि म्हणून आपण देह की आत्मा, तर आपण आत्मस्वरूप आहोत. मग किती शास्त्राचं आणि पाठांतर केल्यानंतर ही गोष्ट आम्हाला कळेल? मी मगाशी सांगितलं, पाठांतराने काही साध्य होणार नाहीये. जगाला निरोप, साधू संतांचा निरोप देण्यासाठी तो ठीक आहे पाठांतर, तो निरोप आहे. पाठांतर करून आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून साधू संतांचं वाङ्मय आम्ही लोकांना पटवून देतो. हा काय एक खऱ्या अर्थाने हा निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. आम्ही जगाला तो काय करतो? निरोप देतो साधू संतांचा, बरं का. आणि म्हणून एक काशीचे मोठे पंडित नंदराजांच्याकडे आले होते. काशीहून आलेला आहे म्हणून नंद बाबांनी त्याचा तसा पाहुणचार केला, त्याचं स्वागत केलं, त्याला सिंहासनावरती बसवलं. काशीचा पंडित आलेला आहे, त्याचे पाय धुतले परातामध्ये, ते पाणी ते प्यायले. भगवान गोपाल कृष्ण छोटे होते, लहान होते एकदम, परमात्मा छोटे होते. परमात्म्याने पाहिलं की खूप मोठा माणूस दिसतो आणि त्याचा आधार तिथे चाललेला आहे, बरं का. रांगत रांगत त्या ठिकाणी आले आणि त्याच्याकडे पाहून मनामध्ये विचार करायला लागले की खूप मोठा महात्मा दिसतो. आणि मग नंदबाबांनी सांगितलं की आपण इथेच बसा, आपण या ठिकाणीच बसा, आपली जेवणाची व्यवस्था मी करतो. आणि म्हणून निघून गेले जेवणाची व्यवस्था करायला. भगवान गोपाळ कृष्णांनी पाहिलं की आता याची करतो गंमत बरोबर. आता गेले त्या ठिकाणी आणि विचारले, रामकृष्ण हरी नमस्कार केला, बरं का. आणि विचारलं आपण कोण? काशीच्या पंडितांनी सांगितलं मी काशीकर. भगवंत त्याला विचारतायत, स्वरूपाकडून विचारतायत, आणि त्यांनी उत्तर दिलं उपाधीकडून, मी काशीकर. देवानी सांगितलं ते तुमचं राहण्याचं ठिकाण आहे, तुम्ही कोण? म्हणजे मी काशीमधील जे असे असे नामांकित शेठ आहे ना त्यांचा लेख आहे मी, ते तुमचं नातं झालं. म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी जातीने ब्राह्मण आहे. म्हणे ती तुमची जात झाली, तुम्ही कोण? म्हणे मी पंडित आहे. म्हणे ती तुमची विद्वत्ता झाली, तुम्ही कोण? परमात्मा त्याला स्वरूपाकडून विचारतायत आणि तो उपाधीकडून उत्तर देतोय त्या ठिकाणी. परमात्मा विचारतायत तुम्ही कोण, बरं का. गड्याला घाम फुटला, पण मी कोण आहे हे सांगता आलं नाहीये. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे आपण कोण? आपण कोण आहोत? आपण स्वतःची ओळख करण्यासाठी परमार्थात आलेलो आहोत. परमार्थामध्ये लोक आम्हाला किंमत देतील, लोक आम्हाला जेवायला देतील, लोक आमचा आदरातिथ्य करतील, हा तो पाहुणचाराचा भाग नंतरचा विषय आहे. पण खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आम्हाला तत्व समजून घ्यायचंय का मी नक्की कोण आहे. तो मी कोण आहे ते समजून घ्यायचं आहे. देह हे आपलं स्वरूप नाहीये.
देहाला नित्य मरण लागलेलं आहे. देह टिकणारा नाहीये. 5-5 पिढ्यांचा नाश आपल्या डोळ्यात देखत झालेला आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला रे. सांगा आता तुम्ही, देह आपलं स्वरूप आहे का? आपलं स्वरूप नाही. देहाला नित्य मरण लागलेलं आहे, नित्य मरण आहे. पण पाहायला गेला तर निस्ता मर जरी कोणी आपल्याला बोलला तरी पण सहन होत नाहीये. बरं का, नित्य मरण आहे, रोजच आपल्यामध्ये येतो, पण तरीही कळत नाही. माऊली ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये माऊलींची ओवी आहे की तैसा जना माझी खेचरू असतूच. माऊली सांगतायत की तैसा जना माझी खेचरू असतूच नवे गोचेरू, तैसा शरीरे संसारो ओळखे तया. बघा बघा, जसा माणसांच्या मध्येच भूत असतो पण कळत नाहीये. माणसांना कळतो का बरं? तो नाही कळत. तसा या शरीराला संसार म्हणजे मरण, जन्म आणि मरण याच्या पाठीमागे लागलेले आहे. कळतच नाही, कळतच नाही माणसाला, कळत नाही माणसाला. एक भित्रा मनुष्य आणि कामावरून घरी आला, पण रात्रीचे 7 वाजले की घराबाहेर निघण्याची ताकद नाही त्याची. पण प्रसंग असा आला की गावामध्ये कोणी डॉक्टर नाही, काय नाही काय नाही, आणि त्यांच्या मुलाला ताप आला. पूर्वीच्या जमान्यातला ताप आल्यानंतर बाजूच्या गावामध्ये एक वैद्य राहायचे. बायकोनी सांगितलं आपल्या मुलाला ताप आलेला आहे, जा आणि घेऊन या रात्री. 7 वाजले तर अंधार पडला, तो घराच्या बाहेर निघत नाही. रात्रीचे त्याला 11 वाजता जायला सांगितलं, पण मुलाला ताप आल्या कारणाने वैद्याकडे तर जाणं गरजेचं आहे. आता कसं काय करणार? मग त्या माणसाने काय केलं, पूर्वीच्या काळामध्ये त्याचे कंदील घेतलं, ते दिव्याचं, आणि निघाला. दुसऱ्या गावाला जाताना आणि स्मशानभूमीच्या तिथून रस्ता होता, आणि याने ऐकलं होतं की स्मशानभूमीमध्ये रात्रीच्या वेळेला भूत फिरत असतात म्हणून. यांनी विचार केला आता काय करायचं, जायला तर लागेलच. जाता जाता त्या स्मशानभूमीच्या तिथून जात असताना एक पुढे एक माणूस कंदील घेऊन चालला होता. याला धीर वाटला की बरा झाला, आपल्याला आता घाबरण्याचं काही कारण नाहीये, आपण त्याला तिथपर्यंत नेऊ. याने आवाज दिला, तो थांबला. थांबल्यानंतर गेला त्या ठिकाणी. म्हणे कुठे चालले? म्हणे काय नाही, फिरतो इकडे तसा. तर म्हणे मी असं ऐकलेलं आहे, मी त्या गावाला चाललेले, माझा मुलगा आजारी आणि मला औषध आणायचे वैद्यांच्याकडून. मी असं ऐकलेलं आहे की या परिसरामध्ये भूत फिरतात, तुम्ही कधी पाहिल्यात का? त्या कंदीलवाल्यांनी उत्तर दिलं की मी मरून 10 दिवस झालेले आहेत, 10 जाग्यावरती बसलं तिथे. आपल्या जोडीलाच आहे ते मरण. मरण काय दुसरीकडे आहे का बरं? मरण दुसरीकडं अजिबातच नाहीये. आणि म्हणून देह नव्हे मी येसरे उरला हे विठ्ठल. मग साधू संत काय करतात? साधू संत देहाचा निराश करण्याचं ज्ञान देतात. या ठिकाणी देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी आईशी काया जव नव्हे अमरहा अमरहा, खरे की पहा खोटे, न मना दे ऐसा माझा मग भरोसा केले. बरं का, मग उपाधी जी आहे, बरं का, देह ही सुद्धा काय आहे? उपाधी आहे. देह ही उपाधी आहे आणि याच्यामध्ये भगवान परमात्मा आहे. माऊली ज्ञानोबा यांची सुंदर ओवी आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारे. साधू संत त्या तत्वाचा स्वीकार करतात, उपाधीचा स्वीकार करत नाही. देह ही उपाधी, हिचा सुद्धा स्वीकार करत नाही. आम्ही देह या उपाधीचा निराश नाही झाला, त्याच्या आधी दुसऱ्या अनेक उपाध्या घेऊन ठेवतो आम्ही. कोण काय तर कोण काय तर कोण काय. अरे पण या सगळ्या ज्या उपाध्या आहेत त्या आम्हाला परमार्थामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. जेवढ्या पण उपाध्या आम्ही घेऊ ना, या सगळ्या परमार्थाला अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. साधू संतांनी उपाधीचा निराश केला. उपाधी वेगळा तुका राहिला सोवला, आणि उपाधी सोडली साधू संतांनी. देवती बले धरिला सायासे, करुणी नाश उपाधीचा. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले, जन सोहे जनार्दन तेची झाले. साधू संतांनी उपाध्या टाकल्या आणि आम्ही उपाध्या घेतो आणि वरून समजतो आम्ही स्वतःला मी खूप मोठा महात्मा आहे. वरून आपण समजतो स्वतःला मी खूप मोठा महात्मा आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत उपाधीचा निराश होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये जे आत्मतत्व आहे ते सापडू शकत नाही, सापडणार ते. आणि म्हणून आदी, व्याधी, उपाधी आणि समाधी असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. मनाचा रोग आधी, शरीराचा रोग व्याधी, पदाचा रोग उपाधी आणि यांच्यावरती एक इंजेक्शन आहे, तिचं नाव आहे समाधी. ज्ञानी मनुष्य समाधीत राहतो, उपाधीत राहत, आणि जे उपाधीत राहतात त्यांनी ज्ञानाच्या गोष्टी करू नये. ठीक आहे, चाललंय, धंदा चाललाय ना, चालू राहतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण फार मोठे स्वतःला समजू नका. सद्गुरूची लक्षणं नीट समजून घ्या. एक स्वरूपाचा मोठेपणा आहे, एक उपाधीचा मोठेपणा आहे, एक कर्तेपणाचा मोठेपणा आहे आणि एक ज्ञानाचा मोठेपणा आहे. ज्ञान मिळवावं, मोठेपणा घेऊ नाही. चांगले कर्म करावे, कर्तापणा मोठं व्हावं कर्त्याने, बरं का, पण मात्र त्याच्यावरती अहंकार करता, मोठेपणा करता कामा नाहीये. आणि उपाधी जी आहे ती उपाधी सुद्धा घातकच आहे आणि तिचा मोठेपणा घेणं तर त्याच्याही पेक्षा घातक आहे. बरं, तिचा मोठेपणा घेणं तो त्याच्याही पेक्षा घातक सांगितलेला आहे. आणि म्हणून साधू संत सांगतायत की एक साधनेद्वारा एक उपाधी आणि प्राप्त होते आणि ते माणसाने घ्यावं. उपाधी म्हणजे पद, बरं का. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, ये लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बस, ती सच्चिदानंद एक पदवी आहे, ती प्राप्त करा, साधना करून प्राप्त करा, नाम साधना करून, आणि ती प्राप्त होते. बाकीच्या उपाध्यामध्ये राहणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे, ते अज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानी माणसाचं ते लक्षण असू शकत नाहीये किंवा होऊ शकत नाहीये, बरं का. आम्ही समजतो तो भाग वेगळा आहे. आमच्या समजण्याने काय होणार आहे बरं? आमच्या समजण्याने काहीही होणार नाहीये. आणि म्हणून साधू संत या उपाधीचा निराश करतात, बरं का. ह्याच्या निराशे पाविले या ठाया, माझी आई शिकाया जवळ उभे. आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होता, त्या आत्मतत्वाशी एकरूप होता. साधू संत देव पाहण्याचं ज्ञान देत असतात. काय देतात बरं साधू संत? देव पाहण्याचं. कुठे देव पाहायचंय? इथं आपल्या देहातच पाहायचंय. अरे नरा आत बघ जरा, दुसरीकडे कुठं पाहतो? तुका म्हणे आतो स्वयंपरब्रह्म मूर्खने वर्म संत चरण. आपली ओळख सांगत असताना तुकोबाला सांगतात, अरे तूच देव आहे, दुसरा कोण आहे? तूच देव आहे, लक्षात घ्यायचा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देव पाहिल्याने देव कळत नसतो, त्याचं सद्गुरूकडून ज्ञान करून घ्यायचं असते, त्यावेळेला परमात्मा कळतो. गोकुळात भगवान परमात्मा प्रगट झाले, ईश्वर भाव प्रगट केले. जे कार्य कोणी करू शकत नाही असं कार्य भगवान गोपाळ कृष्णांनी केलं त्या ठिकाणी. सगळ्यांना माहिती आहे, ते पाहून घ्या तुम्ही, बरं का. जे कोणी कार्य करू शकत नाही असं देवाने कार्य गोकुलामध्ये केलेलं आहे. असं कार्य केलं, ईश्वर भाव प्रगट केले, म्हणजे ईश्वरच या गोष्टी करू शकतो असं कार्य परमात्म्याने आणि लहानपणामध्ये केलेलं आहे. आणि एकदा नंदबाबांच्याकडे नारद महर्षी आले, त्यांचा पाहुणचार केला आणि नंदबाबा आणि यशोदा त्यांना म्हणतात, आम्हाला देव पाहता येईल का? नारदांनी कपालाला हात लावला. आता काय बोलायचं? ब्रह्मविद्येचा पुतला गाई राखत ओवळा. अरे तो तुमच्या घरातच आहे आणि यांच्या जवळ असून सुद्धा यांना ती गोष्ट कळत नाहीये. सांगा आता तुम्ही. मग आम्ही पंढरपूरला जातो, देव पाहतो, पण देव कळला का? देव कळला का? देवाला आम्ही पाहतो पण देव कळालेला नाहीये. कळणं म्हणजे त्याचं व्यापकत्व समजणं, याला कळणं असं म्हटलेलं आहे. माणसाला पाहणं वेगळं आणि तो माणूस कळणं वेगळं. आपण एखाद्याला म्हणत असतो, माहिती तो ना, तो कळालाय मला काय तो, बरं का, पाहिल्याने नाही, बरं का. कळणं हे वेगळं आहे, लक्षात घ्यायचा. देव एक दिशी नसून परमात्मा व्यापक आहे आणि ते व्यापकत्व समजणं हे सद्गुरू शिवाय कळणार नाहीये. परमात्मा हा व्यापक आहे. जो पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, दिसतो हा नव्हे तैसा आहे दिशा व्यापक.
संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो निज आत्मा तोची परमात्मा विटेवरी अनंत ब्रह्माचे जे का निज ब्रह्म ते हे ब्रह्म विटेवरी. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, माऊलींची प्रमाण आहे, साधू संतांची प्रमाण आहे. आम्ही त्याला फक्त एक दिवशी पाहतो त्या परमात्म्याला आणि प्रमाण म्हणताना म्हणतो विठ्ठल जली स्थली भरला रिता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. माऊली ज्ञानोबरांचा अनुभव आहे, तुमचा आमचा नाहीये. आपला फक्त मनामनीचा काम चाललाय, बस चाल लावाची कार्यक्रम झाला आपला. अरे पण कधी विचार केला का साधूच्या प्रमाणावरती? कधी विचार केला की साधूची प्रमाणे ही काय सांगतात बरं माऊली ज्ञानोबराया? तो परमात्मा सगळीकडे जर भरलेला आहे, आम्हाला तो कळाला का बरं? आमच्यातही तो परमात्मा आहे. ममे वांशी जीवलोक जीवभूत सनातन. अरे आहे ना आमच्यामध्ये तो परमात्मा, ओत प्रोत भरलेला आहे परमात्मा. भगवंताला अर्जुन आणि एकदा विचारतो की देवा तू कुठं कुठं असतोस बरं? तुझी वस्तीस्थान कुठं कुठे? अरे मी नसे ऐसा कवनु ठाव असे परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे चिवतले की कैसे कर्म तया आडाले जे मीची नाही म्हणती. हरीची या दासा हरी दाई दिशा भावे जैसा तैसा हरिक. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ कालाव घ्या दिशा. सगळ्या दिशा परमात्म्याला. हरीचा दास आहे, देवाचा जो भक्त आहे, त्याला काय कुठली दिशा अशुभ आहे का बरं? हरीची या दासा हरी दाही दिशा. सगळीकडे वतुप्रोत भरलेला आहे तो. दाही दिशांना आहे, चार प्रमुख आहेत. चार प्रमुख दिशा सांगितलेल्या आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर. या चार आहेत. चार उपदिशा सांगितलेल्या आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य. एक ऊर्ध्व आहे, एक आधो आहे. अरे परमात्मा कुठे नाही बरं? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. अरे भरला घनदाट हरी दिसे. निस्त म्हणायचं भक्त माऊलींचा हरिपाठ सामान्य माणसासाठी सांगितलं. अरे कळून दिलं का तुम्ही? कळून नाही दिला तो. आणि स्वतः तरी कुठे समजून घेतलेला आहे तुम्ही? स्वतः समजून नाही घेतला. आपण ते समजून घ्यायचा. त्याच्यासाठी गुरुपौर्णिमा आहे. दुसरी कुठल्याही गोष्टीसाठी गुरुपौर्णिमा अजिबात नाहीये. तत्व समजून घेण्यासाठी, बरं का? मग एक दिवशी आम्ही परमात्म्याला समजतो. परमात्मा एक दिवशी नाहीये, तो व्यापक आहे. व्यापक तत्वाने परमात्मा भरलेला आहे सगळीकडे, व्यापक तत्वाने. नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य परमात्मा खात होते. त्यांच्याशी हितगुज करायचे, बोलायचे. परंतु गोरोबा काकांच्याकडे संत संमेलन भरलं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मोठी सविस्तर कथा आहे, मी कधी सांगत नाही तुम्हाला. संत संमेलन भरल्यानंतर आणि नामदेव महाराजांना त्या ठिकाणी कच्चं ठरवलं गेलं. काका हे अनुभवी होते आणि काकांनी सांगितलं मुक्ताईला की सगळी मडकी पक्की झालेली आहेत, पण हा मडका जो आहे तो एकदम काय आहे? कच्चा आहे. बरं का? शून्यावरी नाही भाजले कोठे. बरं का? गोरा म्हणे कोरा राहिला गे बाये शून्यावरी नाही भाजले कोठे. बरं का? हा एकदम कच्चा आहे. आणि मग त्या ठिकाणी कच्चं ठरवल्यानंतर थापटण्याने काकांनी, संत शिरोमणी गोरोबा काकांनी थापटण्याने त्यांची परीक्षा घेतली. आणि या घाबरला, म्हणे मला मारायला घेतलंय. तिथून डायरेक्ट देवाकडे आले. देवाला सांगितलं, देवा हे तुमचे जे संत महात्मे जे तुम्ही बोलताय ना, सगळे संत जे श्रेष्ठ संत आहेत, पण या लोकांनी मला कच्चं ठरवलं. म्हणे तुला देव कळाला नाही. म्हणजे देवा आपण दोघे जण रोज तर बोलतो या ठिकाणी. नाही नाही म्हणे बोलतो तू, बरोबर आहे, पण तू मला एक दिवशी जाणतो, व्यापक जाणत नाही. मग त्यांचंच म्हणणं बरोबर आहे. मग ठीक आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं की त्यांचं जर म्हणणं बरोबर आहे की मी तुला एक दिवशी जाणतो, व्यापक जाणत नाही, मग मला व्यापकत्वाचा अनुभव आला पाहिजे. म्हणून मला देवा तूच अनुग्रह दे, आता मी तुम्हालाच गुरु करतो. देवाने सांगितलं, मी प्रथम अवस्थेमध्ये अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान, उतार वयामध्ये उद्धवाला सांगितलं. आता मला शिष्य नाही करायचा ना मला कोणाचा गुरु नाही बनायचा. तो आजच्या युगातला आणि गुरु नाही. तो आजच्या युगातला असता तर बोलला असता, बस इथं लगेच अनुग्रह टाक, घे अनुग्रह, टाक पैसे ताटामध्ये आणि मिठाई दरवर्षी मला हे घेऊन ये, कपडे घेऊन ये, ते घेऊन ये. अरे घेऊ नका असा विषय नाहीये, पण पहिल्यांदा तत्व समजून द्या. सांगितलं मला नाही पाहिजे त्या. मग म्हणे आता तुम्हीही करत नाही, त्या
मी जाणार कुठे? मग म्हणे सांगितलं आवड्या नागनाथाला जा. त्या ठिकाणी केचर स्वामी राहतात, त्यांना गुरु करून घे. आणि मग नामदेव महाराज त्या ठिकाणी गेलेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडे आधीच आणि जीर्ण अवस्थेचं रूप धरलेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये, भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवरती चपला सकट आणि पाय ठेवलेले आहे. इकडनं गेल्यानंतर नामदेव महाराज आणि त्यांनी पाहिलं, अरे म्हणे काय बोलायचं लोकांना, हा अरे एवढं कसं कळत नाहीये, देवाच्या पिंडीवरती पाय ठेवून हा महात्मा झोपलाय, याला आता काय बोलायचं आणि याला गुरु मला करायचंय. उठी उठी प्राण्या आणला तू काय, अरे देवावरी पाय ठेविले. अरे उठ राजा, देवाच्या वरती पाय ठेव. काय सांगितलं, अरे माझी अवस्था आता जीर्ण अवस्था आहे, मला तेवढी शक्ती नाहीये. केदार स्वामींनी सांगितलं तू जेवण बाजूला कर आणि जिथे पिंडी नाही तिथे ठेव. पाय उचलून ठेवले तिथे पिंडी तयार झाली, पाय उचलून ठेवले तिथे पिंडी तयार झाली. बऱ्याचशा ठिकाणी पाय उचलून ठेवता ठेवता आणि केचर स्वामी ओरडले, अरे किती हाल करणार, मी आजारी माणूस आणि माझे किती हाल करणार तू, अरे जिथे पिंडी नाही तिथे ठेव. बरं का, सगुण साक्षात्कारी नामदेव महाराज, त्यांना निर्गुण कळायला काय फार वेळ होता का? आणि मग साक्षात्कार झाला की ही पिंडी एकदेशी नसून ती काय आहे, व्यापक आहे. या व्यापक तत्वाचा बोध झाला. पंढरपूरला आले आणि एके दिवशी वाळवंटामध्ये द्वादशीचा स्वयंपाक करायला घेतलेला आहे. आणि परमात्म्याने विचार केला की याला खऱ्या अर्थाने सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने व्यापक तत्व कळालं की नाही, परीक्षा घ्यावी. मग कुत्र्याचं रूप घेतलं. कोणाचं रूप घेतलं? कुत्र्याचं रूप घेतलं. आणि कुत्र्याचं रूप घेऊन आणि ते चपाती लाटण्याचं काम चालू होतं. न भाजलेली जी कच्ची चलत आहे आणि तीच घेऊन आणि परमात्मा कुत्र्याच्या रूपाने ते पळू लागलं त्या ठिकाणी. आणि पलताना व्यापक तत्वाचा साक्षात्कार नामदेव महाराजांना झाला होता. आणि मग त्यांनी त्याच्या पाठीमागे आणि कुत्र्याच्या रूपाने आलेले भगवान परमात्मा त्यांना ओळखलं आणि त्यांच्या पाठीमागे धावत सुटले. बरं का, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी, तुप घे गा जगजेठी, कोरडी रोटी का खासी. देवानी सांगितलं, अरे तू मला देव कसा काय बोलतो? मी तर पुत्र आहे ना, तू मला देव कसा काय बोलतो? भगवंत पांडुरंग परमात्मा बोलायला लागले, अरे मी तर पुत्र आहे, तू मला देव कसा काय बोलतो? नाही म्हणे, मी ओळखलेला आहे, केचर स्वामींनी मला उपदेश केलेला आहे, देवा तूच आहेस, ते सगळीकडे तू व्याप्त आहे. बरं का, आपण एखाद्याला म्हणतो देवा कसं चाललंय, वरून बोलतो देवा, पण आतून असतो कुटील मावा सगळा. बरं का, तर तशा पद्धतीचा साधू संतांचं नसतंय. मग व्यापक तत्व कळल्यानंतर आणि मग देवानी सांगितलं, आता कुठल्याही संत संमेलनामध्ये जा, तू पास झाल्याशिवाय राहणार नाही. पास झाल्याशिवाय राहणार नाही. मग देह हे आपलं स्वरूप नाही, देह हे आपलं स्वरूप नाहीये. बरं का, देह जे आहे ते कल्पित स्वरूप म्हणा, बरं का, किंवा तटस्थ स्वरूप म्हणा. पण आत्मा जो आहे देह, बरं का, देहाला परिच्छेद आहे. देहाला परिच्छेद, परिच्छेद या शब्दाचा अर्थ आहे मर्यादा. परिच्छेद या शब्दाचा अर्थ आहे मर्यादा. देह मर्यादित आहे आणि आत्मतत्व हे व्यापक आहे, लक्षात घ्यायचं. मग देहाला परिच्छेद आहे. काय? 3 परिच्छेद सांगितलेले आहेत. देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काल परिच्छेद. देश परिच्छेद म्हणजे आता मी या ठिकाणी प्रवचन करतो माझ्या घरी, याचा अर्थ मी कल्याणमध्ये नाहीये, देशाने मी मर्यादित आहे. बरं का, वस्तू परिच्छेद, वस्तू परिच्छेद म्हणजे हा माझा जो देह आहे हा काय एका दरवाजाशी एकरूप होऊ शकत नाही, लोखंडाशी एकरूप होऊ शकत नाही, खुर्चीशी एकरूप होऊ शकत नाही. बरं, त्याच्यापासून वेगळा. आणि देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि त्याच्यानंतर आहे काल परिच्छेद. जन्माच्या आधी आम्ही नव्हतो. बरं का, जन्म मृत्यूनंतर आम्ही नाही, इथे राहणार नाहीये त्या शरीराने, आणि आता आहोत पण खरं नाही. बरं का, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, वजगावने चोरा, रक्षणसी भासत असे. बरं का, परिच्छेद या शब्दाचा अर्थ असा सांगितलेला खोटा. खोटा परिच्छेद या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे खोटा. बरं का, हा देह काय आहे, हा खरा नसून हा काय आहे, खोटा आहे. बरं, आत्मतत्व, आत्मतत्व काय? एकाच ठिकाणी एका व्याप्त
विश्वात व्यापक आहे तो. आत्मतत्व काल नव्हता आणि आज आहे आणि उद्या राहणार नाही असा विषय नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आत्मसत्तेने आत्मतत्वाने तुम्ही आम्ही जर पाहायला गेलो तर आपण कोण आहोत? देव आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख देणे वर्म संत चरण. परब्रह्म आहे. पण मूर्खाला संत चरण म्हणजे पाय नव्हे, बोधाचा अर्थ नाही कळाला. संत चरण म्हणजे साधूचा बोध. तो बोध असा सांगतो की ते ब्रह्म तू आहेस, हा देह तू नाहीये. बरं का? ते ब्रह्म तू आहेस, हा देह तू नाहीये. बरं का? मग अज्ञानामुळं आम्हाला ते ब्रह्मतत्व आत्मतत्व कळत नाही. तरी अविद्येची या निदा, विश्व स्वप्नांचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे जो. बघा आता. बरं का? अविद्यामुळं, बरं का, अविद्या अज्ञानामुळं आणि जीव अनंत काळापासून आणि त्या आत्मतत्वापासून वेगळा राहिलेला आहे. आणि म्हणून त्याचं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जेठरी पुनरुपी शयनम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हे जी फेरी, ही जी राडगाडगा आहे, ते जर कशामुळे जर चालू राहिलं असेल तर ते अज्ञानामुळे चालू राहिलेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे अज्ञान. आणि साधू संत जे आहे ते जीवाचं अज्ञान घालवतात आणि त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय करतात? सोडवतात. हे सद्गुरूचं खरं कार्य सांगितलेलं आहे. हे सद्गुरूचं कार्य आहे. मग जो अज्ञानामध्ये जीव जो झोपलेला आहे, बरं का, तो अनादी काळापासून अनादी काळापासून अज्ञाने करुणी भुलणे जीवाशी मुली शुद्ध अंशी शिवचोक. माऊली ज्ञानोबा यांच्या गाथेमधला प्रमाण आहे. किंवा माऊली अजून सांगतायत अज्ञाने करुणी भुलणे जीवाशी मुली शुद्ध अंशी शिवचोक. बरं का? अनादी अज्ञान बंधने अशी गुरु कृपा त्याशी छेदी जे की. पण हे अनादी कालचं जे अज्ञानाचं जे बंधन आहे, ही जर सद्गुरूची कृपा जर झाली तर ते बंधन मात्र कायमचं निघून जातं. बरं का? मग अज्ञान अवस्थेमध्ये जो झोपलेला जीव आहे, जो दुःखाचा अनुभव घेतो, मग साधू संत त्याला काय करतात? बरं, त्याला महावाक्याचा उपदेश करतात आणि त्याला त्या शब्दांनी जागे करतात. तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, मातात ठेविला नव्हे थापटीला जैसा. माऊली ज्ञानोबा यांची 18व्या अध्यायातली ओवी आहे. कुठे ऐकायला मिळत नाही. जरा बघून घ्यावं सगळ्यांनी जरा. तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, मातात ठेविला नव्हे थापटीला जैसा. बरं का? त्याला बोध करतात आणि त्या शब्दांनी त्याला काय करतात? उठवतात. 4 महावाक्य सांगितलेले. बरं का? श्रुतीमध्ये, वेदामध्ये आणि 4 महावाक्यांचा विचार आलेला आहे. बरं का? त्याच्यातलं पहिलं आहे प्रज्ञान ब्रह्म. ते ब्रह्मज्ञान स्वरूप आहे. हे ऋग्वेदाचं महावाक्य. त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे यजुर्वेदाचं महावाक्य. त्याच्यानंतर तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, हे सामवेदाचं महावाक्य. आणि त्याच्यानंतर अयात्मा ब्रह्म. बरं का? मी ब्रह्म आहे, हे अथर्ववेदाचं महावाक्य. बरं का? आणि म्हणून आपण देह की आत्मा, तर बोध साधूचा सांगतो की ते ब्रह्म तू आहेस. साधू संत जे बोध तुम्हाला आम्हाला जे देतात, बरं का, तो बोध तुम्हाला आम्हाला सांगतो की ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. आणि म्हणून तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, त्याची झाला अंग तुका आता. तुकोबारे सांगतायत की ते तत्वमसी महावाक्य जे आहे ते महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. बरं का? लावणी हात कुरवाळीला माता. अरे सांगितलेली चिंता न करावी. अरे कुरवाळणं म्हणजे तरी कळतो का आम्हाला काय? गुरु परंपरेचे अभंग आम्ही म्हणतो, कुरवाळणं म्हणजे कळतो का आम्हाला काय? ते जगाला कळून जे देतात त्यांना महात्मा असं म्हणतात, त्यांना सद्गुरू असे म्हणतात. ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण बाबांची आणि साधक परंपरा आहे. त्या साधक परंपरेतील आपण सर्व लोक आहोत. बरं का? आणि म्हणून महात्मा जो असतो, आपल्याला जे मिळालेलं आहे, सद्गुरू जो असतो, आपल्याला जे मिळालेलं आहे ते जगाला देत असतात आणि जगाला दुःखातून सोडवत असतात. बरं का? आपण सारिके करती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी. बघा आता हा? कृपा कटाक्षेने हालिले आपुल्या पदी बैसविले. हा हा बाप्रकमा देवरू विठ्ठले भक्तादि दिले अभयदान. आपल्या पदी आपल्या आपण जिथे आरोढ जो अनुभव आम्ही घेतलेला आहे, जे मरणातील साधू संत असतात, तोच अनुभव, तोच बोध आणि ते साधकाला करत असतात. तोच बोध साधकाला करत असतात ते. आज पाहायला गेलं तर तो बोध दिला जातो का फक्त शिष्य वाढवले जातात? तर शिष्य वाढवले जातात. परंतु ही गोष्ट सुद्धा करू नये, कोणाला शिष्य समजू नये. आपणासारखे करते तात्काळ याचा अर्थ तो शिष्य राहिला का बरं? म्हणून शिष्य आणि गुरुनातो या दोही शब्दाचा अर्थ एकू. श्री गुरुची होतू परी दोही ठाई. बघा आता अमृत अनुभव माऊली ज्ञानोबा सांगताय. आणि म्हणून आपल्यासारखे करताय. ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण बाबांना प्रश्न केला होता. कुठेतरी कीर्तनाला गेले होते, ऐकलं मी. बाबांना प्रश्न केला की बाबा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरता, मग भरपूर शिष्य केले असतील. बाबांनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते असं डायरेक्ट उत्तर न देता थोडस इनडायरेक्टली उत्तर दिलेले त्यांना, की म्हणे भाऊ मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, तुझं म्हणणं आहे की मी भरपूर शिष्य केले असतील, बनवले असतील, पण भाऊ मी मालगाडीचे डबे नाही बनवत, इंजिन बनवतो. हे कळणाऱ्याला कळेल की साधू संत शिष्य नाही बनवत, गुरु बनवतात. गुरु बरं का, साधू संत हे गुरु बनवतात आणि आपल्यासारखे बनवत असतात ते. बरं का, आपल्यासारखे बनवत असतात. मग पाठांतरित महात्मा असेल तर तो पाठांतरच शिकवेल, दुसरा काय शिकवेल? रंगढंग करणारा कपडेच फक्त चांगले घातले पाहिजे, दिसले पाहिजे चमकून, तो लोकांना कपडे शिकवणार, दुसरं काय शिकवणार? आणि आत्मज्ञानी जो महात्मा जो असतो तो आत्मज्ञान सांगणार, तर वरच्या रंगाला तो कुठल्याही प्रकारची किंमत देत नाहीये. बाह्य उपचाराने अंतकरणातलं आत्मतत्व प्रगट होत नाहीये. बरं का, ते अंतरंगानेच करावं लागतंय. मग सद्गुरूच्या बोधाने देह जो अडथळा आहे, ही जी उपाधी आहे, ही उपाधी गेली. देह नव्हे मी हे सरे उरलावरी विठ्ठल. देहाचा एकदा निराश झाला की ते तोच प्रगट होते, दुसरं काय? मग माऊली ज्ञानोबा आहे या ठिकाणी आपले श्री गुरु जे आहेत निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या कृपा आशीर्वादाने माऊलींना आलेला अनुभव आहे की आपलं जे देह देवालय प्रोक्त आत्मा देव सनातन. देह जे आहे हे परमात्म्याचं देऊळ आहे, मंदिर आहे. आणि या देहामध्ये परमात्मा आहे, या देहामध्ये या मंदिरामध्ये परमात्मा आहे. मग आपलं जे हृदय आहे ते हृदय एक शिवालय आहे. हृदय हे एक शिवालय आहे आणि जग हे अनंत शिवालय. देहबंध तुटला म्हणजे ही दोन्ही शिवालये एक होतात आणि त्या ठिकाणी फक्त उरतंय ते एक ब्रह्म, त्या ठिकाणी उरलं जातंय, बाकी दुसरं काही नाहीये. जीव शिव त्या ठिकाणी एक रूप होतात. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. मुलीचे संचले जैसे तैसे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार. बघा, आणि म्हणून त्या ब्रह्मापासून आत्मरूपा म्हणजे तो परब्रह्म आणि आम्ही कोण आहोत? एक रूप आहोत, वेगळे नाही. बरं का, मग साधू संत जे आहे, बरं का, साधू संत आणि या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात विषय म्हणजे स्पष्ट असतात. बरं का, एकदम स्पष्ट बोध ज्ञान देतात. का बरं? ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. बरं का, मग ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण, यात नव्हे ज्ञान. बघा, आपण स्वतः आत्मतत्वाला पाहायला शिकणं, आपल्यामधला देव पाहायला शिकणं, याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि विदग्ध शब्द म्हणजे चतुर. विषय म्हणजे स्पष्ट, बोध म्हणजे ज्ञान आणि विदग्ध म्हणजे चतुर. बरं का, विद्या अरविंद प्रबोधा. विद्या म्हणजे अध्यात्म विद्या. अध्यात्म विद्या. अरविंद म्हणजे कमळ आणि प्रबोध म्हणजे बोध. या ठिकाणी
महात्मे जे असतात ते काय देतात बरं? विद्या शिकवतात, विद्या. आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. बरं का, त्या ठिकाणी समाधान मिळतो. गुरु हे आत्मज्ञानी असतात आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. विद्या अनेक आहेत, त्या सगळ्या पोट भरण्यासाठी आहेत. पण आध्यात्मिक जी विद्या आहे, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजाळीला. मौली ज्ञानोबा यांनी जे दिलं ती अध्यात्म विद्या. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, दिघाला भक्तिपंथी जगा देतू. काय दिलं साधू संतांनी? पुरुषार्थ सिद्धी चौथी दिली, धर्मार्थ कामाने मोक्ष. तो मोक्ष दिला साधू संतांनी. मग चौथी याची ठाई काही करण्याची नाही, म्हणून भक्त एक उपाय ज्ञानी जो. बरं का, जो फक्त आपल्या जीवनामध्ये चौथी सिद्धीना मोक्ष हस्तगत करतो, बरं का, त्यालाच खऱ्या अर्थाने आणि हे परमात्मा तत्व कळत असतो. बरं का, आणि हा नरदेव परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जर दिला असेल, त्याचं एकमेव कारण आहे तो चौथी सिद्धी प्राप्ती करण्यासाठी दिलेला आहे, दुसरं कशासाठी नाही दिलेलं. न देईचा आची स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. तो जोपर्यंत प्राप्त करता येत नाही तोपर्यंत अनर्थ आहे, लक्षात घ्यायचं. मग मोक्ष म्हणजे काय? बरं का, त्याच्यामध्ये मुच हा धातू आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. त्याचा अर्थ काय? मुच म्हणजे सुटणे. कशातून सुटणं बरं? बरं का, नित्य शुद्ध बुद्ध आत्म्याच्या ठिकाणी अनात्म तत्वाचा, देहादी अनात्म तत्वाचा जो अध्यास झालेला आहे, त्या अध्यासातून सुटणं म्हणजे मोक्ष. दुसरं काय? मोक्ष म्हणजे काय? जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. आणि म्हणून साधकाची जी वृत्ती आहे, बरं का, प्रत्येक माणसाची भक्ताची जी वृत्ती आहे ती त्याच्यासाठी असली पाहिजे. तो भाग्याचा भक्त माऊली ज्ञानोबारे सांगतात, मोक्ष रे घ्याला भाग्य विनटला आणि साधूचा अंकीला हरिभक्त. बघा, तो खरा भाग्याचा जो मोक्षाच्या रेषेमध्ये येतो. बरं का, मला मोक्ष मिळाला पाहिजे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मग तो भाग्याचा भक्त कुठला? मोक्षाच्या रेषेत येतो तो. आपण मोक्षाच्या रेषेत येत नाही ना, दारिद्र्य रेषेखाली आपलं नाव टाकायला जातो, तिथं फुकट धान्य मिळतो म्हणून. तर साधू संत जे असतात आणि ते काय देतात तर अध्यात्म विद्या, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजाळलेला. बरं का, विद्या अनेक आहेत पण त्या पोट भरण्यासाठी आहेत. एक जुना दृष्टांत सांगितला जातो. बरं का, डॉक्टर, वकील आणि जज तिघे जण फिरायला गेले. समुद्रामध्ये फेरफटका मारण्यासाठी भेल वगैरे घेतली आणि त्या ठिकाणी फिरायला गेले. नेहमी दृष्टांत सांगितला जातो पण इथं आणि तो चांगला लागू पडतो म्हणून सांगायला गेले त्या ठिकाणी फिरायला. गेल्यानंतर होडीमध्ये बसले त्या समुद्रामध्ये. त्या नावाड्याला सांगितलं की आम्हाला फेरफटका मारून आण. होडीमध्ये गेल्यानंतर आणि त्या ठिकाणी भेल खायला सुरुवात केलेली आहे. आणि ही जी मोठी माणसं असतात, हुशार माणसं असतात, जे विज्ञानात पुढे गेलेले असतात, त्यांना त्यांच्या त्या विद्येचा आणि अहंकार असतो, ते दुसऱ्याला छोटे समजतात. पण अलीकडच्या काळामध्ये आता ही वैश्विक महामारी घ्या, विज्ञानाने हात वरती केलेले आहेत, काही जमत नाही, रात्रंदिवस चालू आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश येईल त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु विज्ञान हे सर्वस्व काही नाही ना. विज्ञान करता कोण आहे? त्या विज्ञानाच्या कर्त्याला आम्ही विसरलो नाही पाहिजे. विज्ञानाने अनेक शोध लावलेले आहेत. विज्ञानाने आगगाडी बनवली, मोटर गाडी बनवली, विज्ञानाने विमान बनवलं. पण विज्ञानाने जरी विमान बनवलं असेल तरी पण अवकाश काय विज्ञानाने बनवलेलं नाहीये, ते आमच्या देवाने परमात्म्याने बनवलेलं आहे. जर अवकाशच नसतं तर विमान कुठं उडवलं असतं. अनेक मोटार गाड्या बनवल्या, मर्सिडीज बनवले, भरपूर BMW, काय मोठी मोठी नावं सांगितली जातात. विज्ञानाने ही मोटार बनवली, परंतु रस्ता विज्ञानाने बनवलेला नाही, तो आमच्या परमात्म्याने बनवलेला आहे. आणि जर रस्ताच नसता, पृथ्वीच नसती, तर मग कुठे चालवली असती बरं गाडी? म्हणून विज्ञानवाद्यांच्या आयत्या पीठावरती रेघोटे आहे, बरं का. आणि परमात्मा तत्वाला आम्ही विसरून जातो.
आणि मग हे तिघे जण फिरायला गेले. त्याला विचारायला लागले, काय करतो बरं, काही शाळा बिळा शिकलाय की नाही. त्यांनी सांगितलं, वडील लहानपणीच वारले आणि त्याच्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पडली आणि म्हणून ते कुटुंब सांभाळण्यासाठी मला हा वडिलोपार्जित धंदा मला करावा लागतो या ठिकाणी. ठीक आहे म्हणे, पण तू शाळा शिकला नाही, शाळा शिकायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती होते. पण तुमच्यासारखी अडाणी पोरं अशी अडाणी राहणार, देशाचं नाव जाणार बरं का, आणि तुझंही जीवन फुकट जाणार. त्याला बरेच काय काय बोलायला लागले. त्यांनी प्रतिउत्तर नाही दिला. प्रतिउत्तर दिला असता तर कदाचित या लोकांनी त्या नावेमध्ये बसण्याचे पैसेही दिले नसते. आणि म्हणून प्रतिउत्तर न देता आणि तो ते निमूटपणे सहन करतो आणि त्या होडीच्या वल्लया मारतो आणि त्यांना समुद्रामध्ये फिरवतो. आणि एवढ्यामध्ये अशी एक घटना घडली की त्यावेळेला आणि वादळ सुरू झालेलं आहे आणि समोरून एक लाट येते. समोरून येणारी जी लाट आहे ती लाट आपली होडी उलटी करणार, पलटी करणार याचं त्याला ज्ञान आहे. आणि त्यांनी सांगितलं की साहेब आपण काय करताय बरं. एकाने सांगितलं मी डॉक्टर आहे. तर म्हणे आता ती समोरून येणारी जी लाट आहे ना, दिसते ना तिकडे लांबून, ती आपली होडी पलटी केल्याशिवाय राहणार नाही. असेल काहीतरी तुमच्या मेडिकल सायन्स मध्ये एखादा इंजेक्शन गोळी वगैरे तर द्या आणि ती थांबवा. तर म्हणे अरे काय वेडा आहेस का, तसं कुठं असतंय का म्हणे. नाही तसं काय, मग आता शांत बसा. दुसऱ्याला विचारलं काय करता साहेब तुम्ही. म्हणे मी वकील आहे. मग बरेच खटले लढले असतील तुम्ही, इथे युक्तिवाद करा आणि ही पलटी जी लाट आलेली आहे ती थांबवा. तर म्हणे अरे ते कसं शक्य आहे. नाही शक्य, मग थांबा. दुसऱ्याला विचारलं त्याला, म्हणजे मी जज आहे, मग बरेचसे निर्णय दिले असतील, इथं पण एक निर्णय देऊन टाका काहीतरी आणि तिला थांबवा. अरे म्हणे ते कसं शक्य आहे. नाही शक्य ना म्हणे. तर मग आता ऐका, ती जी लाट आहे, ती येणारी जी लाट आहे आपली होडी उलटी करणारी आहे ती, आणि आपल्याला सगळ्यांना जलसमाधी मिळणार आहे. परंतु मी पाण्यातलाच असल्या कारणाने मी पट्टीचा पावणार आहे. हा माझा धंदाच आहे, हा माझा नित्य खेळ आहे. मी याच्यातून निसटणार आहे. पण तुम्ही म्हणत होते ना तुझा जन्म वाया गेला, माझा जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा आता लगेच या क्षणाला आता 1 मिनिटाच्या मध्ये तुमचा जन्म वाया जाणार आहे. मग बाकीच्या विद्या ह्या पोट भरण्याचं साधन आहे, त्याच्याने मोक्ष प्राप्ती होत नाहीये, त्याच्याने मुक्तता लाभत नाहीये, जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्या सोडू शकत नाहीये. मग एक अध्यात्म विद्या जी आहे तीच जन्म मरणाच्या आणि फेऱ्यातून सोडवू शकते. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी अख्ख्या विश्वाला ते दिलेलं आहे. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजाळलेला. आणि साधू संत जे असतात ते अध्यात्म विद्येमध्ये, आत्मविद्येमध्ये पारंगत असतात. बरं का. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. बरं का. साधू संत आत्मज्ञानाने चोखडे असतात एकदम. बरं का. साधकाला आपल्या सारखे करणारे असतात. आणि म्हणून जीवाला नश्वरता साधू संत पटवून देतात. साधू संत काय पटवून देतात बरं. प्रबोध करतात. बरं का. प्रबोध करतात या ठिकाणी. दुसरी गोष्ट विद्या, अध्यात्म विद्या देतात. आणि अरविंद म्हणजे आत्मस्वरूपाचा विकास करतात. त्या ज्ञानाने आत्मस्वरूपाचा विकास करतात. विद्या अरविंद प्रबोधा. बरं का. ते वाक्य तत्वमसी वाक्य त्याला आणि त्या ठिकाणी देतात आणि ते आत्मस्वरूप प्राप्त करून देण्याचं साधन त्याला उपलब्ध करून देतात. हा देह तू नाहीये, ते ब्रह्मत्व आहे असा बोध करतात. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, आरोप जागविला दाता घेऊनी या छंद, घेऊनी आला दान, निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले, नाव ठेविला वेद सुखे मी निजलो गा, शून्य सारुनी तेथे त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. बरं का. तो जो नाद आहे ते तत्वमसी महावाक्याचा जो नाद आहे तो आलवल्यानंतर परमात्मा आरोप रूपाला येतो. बरं का. सब घट मेरा साई है सुनी शेज ना कोय, बलियारी वा घटकी जहा घट प्रगट होय. विशेष रूपाने परमात्मा प्रगट होतो. विशेष रूपाने परमात्मा
प्रगट होतो बरं का. आणि म्हणून जे आत्मतत्व आहे, जे सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली आई घात करा नव्हे बरं का. देह निघून जाणार आहे, देह मरणार आहे, पण ते आत्मतत्व जे आहे बरं का, ते साधू संत देत असतात बरं का. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे बघा. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिले गुड पुशिले, ओस ओसले देह भाव बर. साधू संत त्या तत्वाचा बोध करतायत. आणि म्हणून हे शरीर आहे ते नश्वर आहे बरं का. हे जग नश्वर आहे बरं का. हे सगळं मृगजल आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजल. म्हणून चिंती चरण कमल बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचे बरं का. हे सगळं मृगजल आहे बरं का. हे जगत नसून जगदाभास आहे आणि जगासंबंधी अज्ञानाला नाहीसे जे करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. मौली ज्ञानोबा सांगतायत आपल्या सद्गुरूची महती खूप अशी वर्णन केलेली आहे. मौली ज्ञानोबा यांनी निवृत्तीनाथांची महती वर्णन केलेली आहे. मालवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जनी विकासू बंधू. आता जगासंबंधी अज्ञानाला नाहीसे करतात. श्री गुरु निवृत्तीनाथांना मौली ज्ञानोबा यांनी चित सूर्य अशी उपमा दिली. चित सूर्य, सूर्य आणि चित सूर्य. सूर्य प्रगट झाल्यानंतर भौतिक वस्तू प्रकाशित करतो आणि द्वैत निर्माण करतो. जगाला निर्माण करतो, जगदाभास निर्माण करतो, द्वैत निर्माण करतो. पण चित सूर्य म्हणजे काय बरं, तर श्री गुरु हे चित सूर्य आहे. श्री निवृत्तीनाथ रूपी श्री गुरु चित सूर्य प्रगट झाल्यानंतर अज्ञानाला घालवतात. म्हणजे जगासंबंधी जो अज्ञान आहे, जो जगदाभास आहे, त्याची निवृत्ती करतात आणि आत्मतत्व त्याला देतात आणि त्याचं कृतकल्याण करतात. त्याला या संसार रूपी बंधनातून सोडून टाकतात. आणि म्हणून मौली ज्ञानोबा यांनी आपल्या श्री गुरूंची महती अनेक ठिकाणी वर्णन केलेली आहे, अनेक ठिकाणी. आणि ते आपल्या वाणीने ते सद्गुरूंची महती मौली ज्ञानोबा यांनी वर्णन केलेली आहे. आणि म्हणून जय जय आचार्या समस्त सुरवरिया प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुवावया नाना लोक हेलावया समुद्रातू. मौलींनी अनेक ठिकाणी सद्गुरूची महती वर्णन केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी अजून आहे की देह जो आहे, देहाचं नश्वरत्व, जग जे नाशिवंत आहे, हे जाणार आहे. देह आपल्याला मिळालेला आहे, काही काळापर्यंत मिळालेला आहे. कधी जाईल याचा काही भरोसा नाहीये बरं का. नित्य मरण याला लाभलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या आधीच आणि या आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची. त्याच्यासाठी आणि थोडासा अधिक वेगाने आणि त्या प्राप्तीच्या जवळ जायचं आहे. त्या प्राप्तीच्या अधिक वेगाने आणि आपल्या मनामध्ये मला आणि ती आत्मस्थिती प्राप्त झाली पाहिजे. म्हणून नामस्मरण ही साधना करायची, नामस्मरण ही साधना करायची आहे. आणि देहाचं नश्वरत्व पटवून घ्यायचं आहे, त्याचा निश्चय करायचा आहे बरं का. नित्य आणि आत्मतत्वाचा आणि तो बोध आमच्या अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे, निश्चय झाला पाहिजे. कारण देह जे आहे तो निघून जाणार आहे, मरणारा जरी असला आणि हे जरी सत्य असलं तरी पण आपल्याला कोणी मर बोलला तर आपल्याला सहन होत नाही. आगा मर हा बोलणच आहे. आणि मेली आहे तरी घडते. मौली ज्ञानोबा यांची उभी. मौली ज्ञानोबा सांगतात की मर बोलला तरी पण नाही जमत, माणसाला राग येतो लगेच. एक कीर्तनकार एका गावामध्ये गेला. महात्मा होता, आत्मज्ञानाने युक्त होता, जगाचं नश्वरत्व त्याला कळालेलं होतं. आणि म्हणून कीर्तन करत असताना जे लोक बसले होते गावचे, त्या सगळ्या लोकांना आणि ते बोलले की माणसाचा देह नश्वर आहे. आणि म्हणून कालांतराने या गावातले सुद्धा जी लोक माझ्या समोर बसलेली आहेत, या गावातली, ते सुद्धा कालांतराने मरण पावणार आहे. असं बोलल्याबरोबर आता अज्ञानी माणसं, त्यांना काय माहिती, सगळ्यांना राग आला, एकदम नाराज झाले सगळे. कोणी काही बोलायला तयार नाही. एकदम सगळ्यांच्या नजरा एकामेकाकडे जायला लागल्या. महाराजांना नसतं बोलवलं तर बरं झालं असतं. काय आपल्याला हा शब्द बोलतोय. सगळे लोक नाराज झाले, कोणीच काही बोलत नाही. पण त्याच्यामध्ये एक
80 वर्षाची म्हातारी होती, ती मात्र हसत होती. पुढे कीर्तन कीर्तन पुढे चालूच राहिलं आणि कीर्तनाची सांगता झाली, कीर्तन समाप्त झालं आणि सगळे लोक महाराजांच्या पायानं पडता ज्याचा तो उठून घरी निघून गेला. पण मात्र ती 80 वर्षाची म्हातारी जी हसत होती ती महाराजांच्या चरणावरती आली, डोकं ठेवलं आणि हसत हसत महाराजांना हसत मुखाने महाराजांच्याकडे पाहायला लागली. महाराजांनी विचारलं, आजीबाई मी एक शब्द बोललो, सत्य बोललो, खोटा नाही बोललो, पण सत्य बोलल्यानंतर सुद्धा या गावातली सगळी लोक मरण पावणार आहेत कालांतराने, हे सत्य मी बोललो, कारण नित्य शरीराला मरण लागलेलं आहे. सगळे लोक नाराज झाले, पण तुम्ही मात्र हसत हसत इथपर्यंत आलेला आहात. तर म्हणे तुम्ही का हसता आणि ते लोक नाराज होऊन निघून गेले? तर महाराज म्हणे तुम्ही म्हणाले की कालांतराने या गावातली सर्व माणसं मरण पावणार आहेत. महाराज मी दुसऱ्या गावची आहे आणि म्हणून मी हसते. वास्तविकता पाहायला गेलं तर अरे दुसऱ्या गावचं काय आणि कुठूनच काय. मनुष्य हा देहाचं जे नश्वरत्व आहे ते नाश पावणार आहे, मात्र त्याच्यामध्ये असलेलं जे तत्व आहे ते तत्व कदापिही नाश पावणार नाही. आणि म्हणून ते तत्व आहे आत्म आणि म्हणून घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. बाकीचं चावटपणा सोडून द्यायचं आहे. सुख जर घ्यायचं असेल तर आत्म्याचं घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं. सुखच जर घ्यायचं असेल तर आत्म्याचं सुख घ्यायचं आहे, देहाचं सुख घेऊ नये माणसाने. आजपर्यंत आपण देहाचं सुख घेत आलेलो आहोत. आपल्याला पुढे प्रयत्न करायचा आहे की आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही व्यास पौर्णिमा आहे. व्यासांनी ते आत्मतत्व प्राप्तीचं साधन अनेक ग्रंथांच्या मध्ये आणि करून ठेवलेलं आहे तुमच्या आमच्यासाठी. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासे अमोप ग्रंथ केले. ती ग्रंथ संपदा जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय, माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अजून गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, नाथांचे अभंग आहेत. जे जे काही ग्रंथ असतील त्याच्यामध्ये एकच तुम्हाला सापडणार आहे की शेवटी हा देह नश्वर आहे आणि याच्या संबंधामध्ये याच्याशी संबंध प्रस्थापित करणं म्हणजे दुःखाला कारण आहे. मग याच्यामध्ये दोन तत्व आहे, एक देह तत्व, दुसरा आत्मतत्व. एक देह तत्व आहे, दुसरा आत्मतत्व आहे. देह जाणार आहे, देह जाईल याशी काल बा खाईल. आत्मतत्व जाणार नाहीये, कुठेच नाहीये, बिलकुल नाहीये. न जायते म्रियते कदाचित नायं भूत्वा भविता वान भूया अजो नित्य शाश्वतो हे पुराण न हन्यते हन्य माने शरीर. शरीराचा जरी नाश झाला अर्जुना तरी पण माझ्या त्या तत्वाचा नाश होणार नाहीये. ते तत्व तू समजून घे, ते तत्व तू समजून घे. आणि म्हणून या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरुशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. अनेक न लगे उपाय धरे सद्गुरूचे पाय. बरं का, दुसरा उपाय नाही, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. बरं का, तरच याचं सार्थक होईल, नाहीतर तशी याची जगामध्ये काहीही किंमत नाहीये. एक गोष्ट सांगेन तुम्हाला, सम्राट अशोक खूप मोठे राजे होऊन गेले. कलिंगचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भरपूर नरसंवार झाला आणि राजा अशोकांचं त्या ठिकाणी विवेक जागृत झालेला आहे आणि त्यांना खूप दुःख झालं. आणि म्हणून राजा अशोकांनी ठरवलं की आतापर्यंत जे आयुष्य आपण जगलेलो आहोत याच्या पुढे आपल्याला कोणाचा संवार करायचा नाही, कुठलं युद्ध करायचं नाहीये आणि संतांच्या संगतीमध्ये राहायचं आहे आणि या देहाचं सार्थक करून घ्यायचं आहे. त्यावेळेला त्यांनी ठरवलं मनामध्ये आणि मग तिथून ते उदास अवस्थेमध्ये राहायला लागले. सम्राट अशोक राजे जे होते ते उदास अवस्थेमध्ये राहायला लागले. आणि एक दिवस त्यांच्याकडे एक महात्मा फकीर त्यांच्या दरबारामध्ये आलेला आहे. दरबारामध्ये आल्यानंतर जे कलिंगच्या युद्धाचं जे दुःख आहे, तिथे झालेला जो संहार आहे त्याचं दुःख मनामध्ये आहे आणि मनामध्ये निश्चय केलेला आता संतांची संगती करायची आणि देहाचं सार्थक करून घ्यायचं. त्यावेळेला त्याला दरबारात आणलं, त्या फकीराला. सगळे त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी उपस्थित आहे, प्रधान उपस्थित आहे त्या ठिकाणी. आणि तेवढ्यांच्या सगळ्यांच्या समोर राजा सम्राट अशोकाने
आणि त्या फकीराच्या चरणावरती डोकं ठेवलेलं आहे. ते डोकं ठेवल्यानंतर जे मंत्रिमंडळ होतं, जो प्रधान होता, ते सगळं निघून गेल्यानंतर, तो फकीर निघून गेल्यानंतर सांगितलं, आपण एवढे मोठे राजे, एवढे मोठे सम्राट, एका सामान्य आणि त्या फकीराच्या चरणावरती आपण डोकं ठेवलं, हे जरा बरोबर नाही वाटलं. जरा एवढे मोठे राजे आहेत तुम्ही. पण ते काही बोलले नाही. कारण एकदा का साधूच्या संगतीत जाण्याचा विवेक जागृत झाल्यानंतर माणसाला आणि ज्ञान, बोलण्याचं ज्ञान प्राप्त होते. कोणाशी काय बोललं पाहिजे, कधी बोललं पाहिजे, कसं उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं काही नाही, आपले जे मंत्रिमंडळ आहे त्यांना माझा एक सगळ्यांना आणि मला एक सांगायचं आहे. म्हणजे बोला. काही नाही म्हणे, उद्या तुम्ही जंगलामध्ये जायचं आहे, कुठून पण वाघाची कवटी मेलेल्या, सिंहाची कवटी, अस्वलाची कवटी, अशा कवट्या जमा करून आणायच्या आहेत. आणि माणसं मेलेला असतील तर त्यांची पण एक दोन कवटी घेऊन या. सगळ्या कवट्या आणल्या आणि राजेसाहेबांना जाऊन दिल्या. सम्राट अशोकाने त्या घेतल्या आणि त्यांच्यावरती नावं लिहिली सगळ्यांची. ही वाघाची कवटी 100 रुपयाला, ही सिंहाची कवटी 50 रुपयाला, ही अस्वलाची कवटी 30 रुपयाला, ही माणसाची कवटी 25 रुपयाला. सांगितलं हे बाजारामध्ये जाऊन विकून या तुम्ही. गेले हे सगळे मंत्रिमंडळ. आता तिथे दुर्मिळ प्राण्यांचे आणि हे जे डोक्याचे अवशेष, मस्तकाचे अवशेष, सगळ्यांनी सांगितलं, अहो 100 रुपये काय 200 रुपये घ्या, मला वाघाची कवटी द्या. आणि मग सगळ्यांनी त्या कवट्या खरेदी केल्या. सगळ्या प्राण्यांच्या कवट्या संपल्या, पण माणसाच्या डोक्याची कवटी 25 रुपयाला लावली होती. कोणीही घ्यायला तयार नाही. ही कशाची, तर माणसाची, म्हणजे लिहिलं होतं त्याच्या माणसाची. मग सगळे आले ते सगळे मंत्रिमंडळ, म्हणजे विकल्या सगळ्या, पण एक ही माणसाची कोणीच नाही घेतली. तर म्हणजे 25 रुपयाला कोणीच नाही घेतली. मग रेट कमी करायचा ना, देऊन टाकायची. तर म्हणजे तसं बोललो आम्ही लोकांना, काय कमी दिले तरी चालतील पैसे, पण घ्या याचे. कोणीच नाही घ्यायला तयार. म्हणजे आता एक काम करा, उद्या जा आणि हिला फुकट विका. माणसाची कवटी, डोक्याची फुकट विका. अख्खा दिवस मंत्रिमंडळ बाजारात उभं राहिलं, कोणीही घ्यायला तयार नाहीये. अशुभ गोष्ट आहे. माणसाचं हाड, डोकं, त्याचं काही ठेवणं घरामध्ये, कोणीही घेतली नाहीये. मग त्यावेळेला ते घरी घेऊन आले. सांगितलं, मग कोणी घेतली नाही ना, मंत्रिमंडळ सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, प्रधानजीला सांगितलं, एक काम करा ना, तुम्ही तरी घ्या हिला, तशी न्या. तर म्हणे ही अशुभ गोष्ट कशी काय घरात ठेवता येईल. अरे म्हणे, या माणसाची कुठल्याही प्रकारची किंमत नाहीये, त्याला कोणी फुकट घ्यायला तयार नाही. ही माणसाच्या डोक्याची कवटी फुकट घेत नाहीये. मग हे जर मस्तक साधू संतांच्या, जर श्री गुरुच्या चरणावरती जर ठेवलं तर त्याचं सार्थक होतं. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संतांची पाऊले लागता ती. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. श्री ज्ञानदेवांचे चरणी मस्तक असो दिवस रजनी. बघा, हे जर साधू संतांच्या चरणावरती जर ठेवलं, साधू संतांचं चरण म्हणजे पाय नाही बरं का, चरण म्हणजे पाय नाही, त्यांच्या बोधात असणं बरं का, त्यांच्या बोधावर विश्वास ठेवणं बरं का. आणि जे आम्ही दर्शन घेतो ते आत्मस्वरूप म्हणून दर्शन घेतो. आत्मस्वरूप म्हणून सगळ्यांचं दर्शन घ्यावं माणसाने. कारण आत्मा लहानात पण तोच आहे, मोठ्यात पण तोच आहे, महाराजात तोच आहे, रामायणाचार्यात तोच आहे, भागवताचार्यात तोच आहे, बाईत तोच आहे, मुलीत तोच आहे, सगळ्यांच्यात आत्मा आहे. आत्मा म्हणून दर्शन घ्या. खूप पाठांतर केलंय, चांगला ड्रेस घालून आलाय ना, वय झालाय म्हणून दर्शन घेऊ नका. ते चुकी ठरल आमची. आमचं वेगळं आहे. कीर्तनाला महाराजाला जरा मोठा असेल, जरा घातलेला असेल तर मोठा हार घेऊन येतो आपण. लहान असेल तर त्याला जाऊ दे, आपल्या गावाकडचा ते आणला तरी चालेल लहान हार. हार त्या महाराजाला घालत नसून आम्ही, ते व्यासपीठाला तो नारद महर्षींचा सन्मान आहे, आपला नाहीये तो. हार गल्यामध्ये हार पडल्यानंतर छाती पुढं करण्याचं काही काम नाहीये, आम्ही ते करत असतो. आणि त्या गोष्टीमध्ये गुंतल्या कारणाने, ज्याला दांभिक भक्ती म्हणतो आपण, फार काही दाखवण्याचं काम नाहीये. तुमचं ज्ञान काय सांगते ते महत्वाचं आहे. कीर्तनात फेटा कसा बांधलाय, धोतर कसा घातलाय, ना उपरणा कसा लावलाय, याला कोणीही किंमत देत नाहीये. ज्ञानी माणसं याला किंमत देत नाहीये. किंमत देणारे कोण असतील ते समजून घ्या तुम्ही. त्या गोष्टीला किंमत नाहीये. वेश्याने कोणी संत होत नसतो.
तुकोबारायांचा ड्रेस केला म्हणजे तुकाराम महाराज होणार नाही आपण. त्यांचा विचार परिधान करा, तो आत्मसात करा आणि तो जगापर्यंत पोहोचवा. आणि म्हणून परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान अशा दोन भूमिका सांगितल्या ज्ञानाच्या, बरं का. ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या त्या वेगळ्या, बरं का. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? परोक्ष ज्ञान म्हणजे वाचणं, ऐकणं, पठन करणं, जे अनुभव रहित आहे ते परोक्ष ज्ञान आहे, बरं का. जे अनुभवाने युक्त आहे ते अपरोक्ष ज्ञान आहे. आणि त्या अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय बरं? अनुभव म्हणजे काय? प्रॅक्टिकल. आपल्या साधू संतांनी जो अनुभव घेतलेला आहे नामाचा, नामस्मरण साधना केल्यानंतर तसा अनुभव येणं, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. नाही तर मग वरवर भजन करुणी काही नाचा याची एकच घाई, तसं काम नाही चालणार ते. तुका म्हणे वेशधारी इजड्या नारी न होती. जो नपुसक आहे, साडी परिधान केले, बाईचा वेश केला म्हणजे बाई होईल का? तो होणार नाहीये, तो होणार नाहीये. लक्षात घ्यायचा. शुभ्रता विचाराची असली पाहिजे. आम्ही कपड्याची शुभ्रता जेवढी पाळतो ना, त्याच्याही जास्त विचाराची शुभ्रता असली पाहिजे. म्हणे सुचित बघा ऐसे जयापासी दिसे अंग मन जैसे कापुराचे. मौलिक ज्ञानोबांची 13व्या अध्यायातली ओवी आहे. मौलिक ज्ञानोबा सांगतायत की शुचित्व व शुभ्रता कशी असली पाहिजे? कापुरासारखी. तो कसा पारदर्शक आहे तशी पारदर्शकता आणि माणसाच्या आणि जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून बाहेरचं ज्ञान नको, आतून ज्ञान झालं पाहिजे, बरं का. मनात झालं पाहिजे, अंतकरणात झालं पाहिजे. वाचोनी मनीची नाही, ते वाचेशी उमटेल काही. बीजे वेन भुई अंकुर असे आतून झालं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्म संभवे ऐसे काही जोडे. या लागी बाह्य विभागू कर्मे दुतला सांगू आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. बरं का. बाहेरच्या वेशाने, बरं का, तो कर्माने आणि धुता येतो बाहेरचा मळ, आणि आतला जो मल आहे तो ज्ञानाशिवाय निघत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञान महत्वाचं आहे. आणि ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे मी आत्मस्वरूप आहे. आणि अज्ञान म्हणजे काय? मी देह स्वरूप. हे अज्ञान आहे. काय त्याच्यात फार काय मोठा काय? ते पांडित्याचं ज्ञान वेगळं, ते काही काम नाही. त्याच्याने पोट भरता येईल त्याच्याने, आणि जीवनामध्ये जन्म मरणाची शृंखला तोडता येणार नाहीये. आणि मोक्ष प्राप्तीसाठी श्री गुरु महात्मे जे आहे ते तुम्हाला आम्हाला ज्ञान देत असतात. ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण घोटीकर ते सांगायचे की वेदांताचा सिद्धांत आहे जीव ब्रह्माचं ऐक्य आहे. बास. तो वेदांताचा जो सांगितलेला सोप्या भाषेतला जो सिद्धांत आहे तोच बाबांनी सांगितला आयुष्यभर. बरं, ते सगळ्यांना पटलं. त्याचं कारण अभ्यास नव्हता का? अभ्यास होता. पण काय संस्कृत बोलून काय करायचं? जगाला कळालं तर पाहिजे. ते कीर्तन करायला आमच्या सारख्याला अनेक वेळा पाठ करावं लागते. त्यावेळेला राहिलं लक्षात नाही तर ते पण अर्धवट राहते. संस्कृताची गाठी उघडवली ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. अरे ही ज्ञानेश्वरी सांगा नाही मराठी भाषेत लोकांना सांगा. ती लोकांना समजेल, उमजेल. संस्कृत भाषा ही देव भाषा आहे, सगळ्यांना कळत नाहीये. तिने संस्कृतीची गहने तोडून मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. बरं का. अरे तुमच्या आमच्यासाठी सोपं करून सांगितलेले, आम्ही कठीणात जाण्याचं काय काम नाही, काही काम नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण यांची परंपरा आहे ही, बरं का. आणि या परंपरेने मग काय इथे बरं ओवीचा अर्थ नमो विषेद बोध विदग्धा. विषेद म्हणजे स्पष्ट, बोध म्हणजे ज्ञान, विदग्धा म्हणजे चतुर. विद्या अरविंद प्रबोधा. विद्या म्हणजे अध्यात्म विद्या, बरं का. अरविंद म्हणजे कमळ, बरं का. आणि प्रबोध म्हणजे बोध. परा, बरं का. परावाणीला विषय न होणारी जी अवस्था आहे, बरं का. प्रमय ब्रह्मस्थितीत राहतात, प्रमाद करतात. म्हणजे काय तर स्वरूप रूपी सुंदर युवतीशी विलास करतात, त्या ठिकाणी रमतात, बरं का. या ठिकाणी प्रमय म्हणजे त्या बोधात राहतात.
ब्रह्मस्थितीमध्ये राहतात. कोण? श्री गुरु, सद्गुरु. जे ब्रह्मस्थितीत राहतात त्यांनाच सद्गुरु म्हणा. ते बाकीचे ज्यांच्या मनामध्ये शंका आहे, जे दुसऱ्याला कमी लेखतात, असल्या लोकांना सद्गुरु म्हणताच येणार नाही. श्री गुरु म्हणता येतील का बरं? नाही तर मग मोठा कीर्तनकर झाला, माझा शिष्य झालास तू, तो दुसऱ्याला बोलतो माझा शिष्य झालास आणि माझं काल्याचं कीर्तन नाही लावलं तुम्ही, तुझ्या गावात माझं कीर्तन नाही, तू माझा शिष्य असून त्याच्याबरोबर कीर्तनाला गेला. या असल्या लोकांनी गुरु म्हणून सद्गुरु म्हणून नाव आणू नये, ही गोष्ट करू नये. आज तर बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत जगामध्ये. सद्गुरु महात्मा वेगळा असतो, लक्षात घ्यायचा. त्याला या जगताशी घेणं देणं नसतंय. तो सदा ब्रह्मस्थितीमध्ये रममान असतो. बस त्या स्थितीमध्ये तो रममान असतो. बाहेरच्या गोष्टीचं त्याला ज्ञान नाही, त्याला काही घेणं देणं नाहीये. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची, तुका म्हणे तो परिसावून लागला, काय महिमा वर्णू त्याची. त्याला काय घेणं देणं, काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. निरपेक्ष असतो, अनपेक्ष शुचिदर्श उदासीन गतवेता सर्वारंभी परित्यागी यो मदभक्त समे प्रिय. जयाची ठाई पांडवा, अपेक्षा नाही निघावा, सुखाशी चरावा जयाचे असणे. बघा आणि म्हणून महात्मा जो असतो तो वेगळा असतो. तो परमात्म्याशिवाय दुसरी गोष्ट त्याच्या मनामध्ये नसते. तुझं वाचून काही व्हावे, ऐसे जरी तुझं भावे. बरं का? काय तुकोबरायांचं प्रमाण आहे की देवाशिवाय, परमात्मा शिवाय आणि त्या सद्गुरूला, त्या महात्म्याला जो ब्रह्मस्थितीमध्ये राहतो त्याला देवाशिवाय दुसरी गोष्ट आवडत नाहीये. आणि म्हणून विलास करणारे महात्मे, बरं का, बरं का, त्या स्वरूप स्थितीमध्ये आणि विलास करतात, रममान होतात, ब्रह्मस्थितीमध्ये राहतात. ही त्यांची लक्षणं सांगितली. ही काय सांगितलेली? त्यांची लक्षणं सांगितलेली महात्म्यांची. आणि ती लक्षणं माणसाच्या जीवनामध्ये येण्यासाठी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला परमार्थ करायचा आहे आणि त्याचबरोबर साधना करायची. नाम साधना महत्वाची आहे. साधना करा, बरं का, आणि ती श्वासागणित करा. ती कशी करा? श्वासागणित करा. प्रणवरूपी श्वासोश्वास हाची तारक उपदेश. बरं का, कारण का आधी जाते वाचा आणि मग जातो जीव. बरं का? आणि मग आम्ही सांगतो अंतकलिजाच्या नामाले मुखान तुका म्हणे सुका पार नाही. अरे पण वाचाच बंद झाली तर कुठून येईल आता नाम? म्हणून ती रीत समजून घ्यायची. रीत आहे, परंपरा आहे. त्या परंपरेने गेलो पाहिजे, परंपरेने गेलो पाहिजे. लक्षात घ्यायचा, त्या परंपरेने गेल्यानंतर कठीण नाहीये, बरं का. आणि त्या परंपरेची जोपासना करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि सगळं साधू संतांचंच आहे. त्याच्यातलं वेगळं काही सांगायचं आणि शास्त्र सोडून एकही शब्द बोलायचं नाहीये. तस्मात शास्त्र प्रमाण हे कार्य व्यवस्थित हो, बरं का. शास्त्राशिवाय माणसांनी बोलू नाहीये. शास्त्र समंत असलं पाहिजे, कोणाचाही भेद करायचा नाहीये. आपल्या सगळ्यांनी आपण एकत्रच वागायचं आहे. आणि म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्व घरी राहिलात, घरीच गुरुपौर्णिमा साजरी केली. त्याबद्दल सोशल डिस्टन्सिंगचं 100% आपण पालन केलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो. ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, रामदास बाबा चव्हाण यांच्या चरणी समर्पण करतो. सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. व्यासांच्या चरणी समर्पण करतो. आणि झालेली सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ही जी झालेली जी प्रवचन रूपी सेवा आहे ती युट्यूबच्या माध्यमातून आमचे हरिभक्ती पारायण संदीप महाराज राऊत, ज्यांनी गोरोबा काकांचं प्रसिद्ध गाजलेलं असं त्यांचं नाटक आहे, आणि त्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही प्रवचन सेवा आणि पाहता येईल. आपण फक्त युट्यूबला सबस्क्राईब करा ही आपल्या सर्वांना विनंती आहे.